हां किती वाजले सर? झाले टाइम? आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत वाचक संवादामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाचक संवादाचं हे 215वे पुष्प. आज या ठिकाणी लॉकडाऊनच्या धर्तीवर चालू असल्यामुळं आपण सर्वजण आपापल्या घरी बसून फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम ऐकत आहात, तेव्हा मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मी माझे मित्र आदरणीय गोविंद सावरगावे यांच्याकडे सुपूर्द करतो. त्यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाची सूत्रसंचालित करावी. आदरणीय गोविंद सावरगावे. धन्यवाद सर. आजचे हे 215वे पुष्प गुंफत असताना या कोरोना व्हायरसचा आपल्यावर कोणताही इम्पॅक्ट होत नाही हे आपण सर्व जगाला दाखवतात. आजही सर्वजण घरात बसून आपण हे चला कवितेच्या बनातलं 215वे पुष्प गुंफत आहोत. आणि म्हणून या 215व्या पुष्पाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय डॉक्टर शिवाजीराव सगर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावं. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे संवादक आदरणीय मुरलीधर जाधव सरांना विनंती करतो की आपण ही अध्यक्ष संवादकाचं स्थान ग्रहण करावं, आसन ग्रहण करावं. या आज या ठिकाणी वाचक संवादाच्या साहित्य कृतीचे नाव आहे माझ्या आयुष्यात असं का घडतं. लेखक आहेत मनोज आंबिके. तर मी जास्त वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाचे संवादक आदरणीय मुरलीधरराव जाधव यांना विनंती करतो की आपण संवादाला सुरुवात करा. पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव सांगा आणि मग त्यांना बोलायला लावा. मनोज आंबिके असं लेखकाचं नाव आहे. पुस्तकाचं नाव आहे माझ्या आयुष्यात असं का घडतं. या पुस्तकामध्ये जी घटना आहेत की वेगवेगळ्या रहस्यमय घटना आपल्या जीवनात का घडतात या संदर्भामध्ये मनोज आंबिके यांनी पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे त्या संबंधातील माहिती, त्या संबंधातील पुस्तकातील जे संवाद आहेत ते आपल्याशी फेसबुकच्या माध्यमातून सर साधणार आहेत. आम्ही इथं अगदी 6 लोक आहोत आणि 6 लोकांमध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव सगर सर, संवादक मुरलीधरराव जाधव, मी स्वतः गोविंद सावरगावे, आनंद कदम सर आणि नसीर आणि पत्तेवर सर असे 7 लोक 6 लोक आहोत. आणि 6 लोक बसत असताना सोशल डिस्टन्सिंग आम्ही पाळलेलं आहे. दोघांच्या दरम्यानचं अंतर हे 3 फुटापेक्षाही जास्त आहे. हा सगळा आपण केंद्र सरकारने आणून दिलेला आहे किंवा कोरोनाच्या संदर्भात आपण ही काळजी घ्यायची आहे. फक्त सरकारवरच जिम्मेदारी टाकून भागत नाही, तर सगळी सरकार जी यंत्रणा करते ती आपल्यासाठी करतायत, आपल्या आरोग्यासाठी करते, आपल्या जीवनाशी करते. म्हणूनही आपण स्वतःही जपायला शिकलं पाहिजे. हा संदेश या वाचक संवादाच्या माध्यमातून आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि संवादातल्या सर्वांना देतो. दर वेळेसच्या कार्यक्रमात जवळपास आपण 150 ते 200 संवादक दूध डेअरीमध्ये जमत असतो, पण आजही त्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त संवादक आज आपल्या घरी फेसबुकच्या माध्यमातून पाहत आहोत. मी सर्वांना आज या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे फेसबुकच्या माध्यमातून आणि त्या सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो. आणि मी अधिक वेळ न घालवता आजचे संवादक मुरलीधरराव जाधव यांना संवाद साधण्याची विनंती करतो. आदरणीय मुरलीधरराव जाधव.
आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच फेसबुकच्या माध्यमातून जे काही रसिक बंधू हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांचं पण हार्दिक स्वागत. आणि त्यांना या कोरोनाच्या बिकट प्रसंगी एकच सांगू इच्छितो की तुम्ही स्वस्थ राहा, घरात राहा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू. तर एक कोरोनाने संपूर्ण जगाला पिछाडलेला असताना देखील या 215व्या वाचक संवादामध्ये जे या कार्यक्रमाचं आयोजन केलेले कदम सर आहेत आणि त्यांचे सहकारी हे तुमच्यापर्यंत जे हा वाचक संवाद पोहोचत आहेत त्याबद्दल मी तुमच्या वतीने आणि स्वतःच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. या इंटरनेटच्या युगामध्ये आपण ही नवीन पिढी हळूहळू पुस्तकांपासून दूर जात आहे. हा वारसा कोणीतरी पुढच्या पिढीला पोहोचावा या तळमळीने कदम सर ही जी चळवळ चालू केली आहे जवळपास गेल्या 9 वर्षापासून. आणि त्यांचे हे जे अविरत प्रयत्न आहे तुम्हाला माहीतच असेल. कदम सर हे कुणाच्या तारीफ करण्याचे किंवा त्यांना अप्रिशिएट करण्याची मोहताज नाहीत. त्यांना त्यांच्या कार्याची तळमळ आहे, त्याची पोचपावतीची सुद्धा त्यांना गरज नाही. पण नवीन पिढीला हे जे काही वारसा पुरवत आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या पुढे श्रीयुक्त मनोज आंबिके यांचे एक पुस्तक आहे माझ्या आयुष्यात असं का घडतं. हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रोफेशनल्सला, प्रत्येक विद्यार्थ्यांना पडतो. याचे लेखक मनोज आंबिके हे एक तज्ञ प्रशिक्षक आहेत, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक असं त्यांचा 20 वर्षापासूनचा दांडगा अनुभव आहे. माझ्या आयुष्यात असं का घडतं या पुस्तकामध्ये 10 टॉपिक त्यांनी दिलेले 10 धडे आहेत. त्या 10 धड्यामध्ये पहिल्या 5 प्रकरण माझ्या जीवनात असं का घडतं हा सर्वसामान्यांना पडणारा एक प्रश्न आहे. त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिले दुसरे 6 ते 8 2 प्रकरण त्यामध्ये मी त्यासाठी काय करावं. प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की माझ्या जीवनात असं का घडतं आणि ते जे घडतं त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी काय करायला पाहिजे, त्या समस्येतून मी बाहेर पडण्यासाठी मी काय कष्ट करायला पाहिजे यावर त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. शेवटची 2 प्रकरणे आहेत. माणूस संकटातून जेव्हा संकटात सापडतो, अडचणी सापडतो तेव्हा अध्यात्माचा आधार घेतो. आध्यात्मिक समाधानाबरोबरच बाह्य जगातील, भौतिक जगातील सर्व गोष्टी मिळवत असताना मिळणाऱ्या आनंदापासून जे आपल्या हातात आहे त्यात कसा आनंद घ्यावा यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आता त्यांनी जे 10 प्रकरण टाकलेले आहेत, पहिलं प्रकरण आहे मी का आहे. कारण हे एक प्रत्येक मानवाचं, प्रत्येक मनुष्याचं एक पुढे पडणारा प्रश्न आहे की मी कशासाठी आहे, मी काय जन्मलो, माझा उद्देश काय, मी जन्मण्यामागे काय उद्देश आहे. आणि ज्या व्यक्तीला आपल्या जगण्याचा, आपल्या या जगात येण्याचा उद्देश समजतो तो माणूस यशस्वी होतो असं या लेखकाचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या का घडतात, त्या घटना घडण्यामागे कारण काय याचं विश्लेषण, याचा अभ्यास जो करतो तो यशस्वी होतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे जीवन जगत असताना किंवा जीवनात येणाऱ्या समस्येचे जेव्हा विश्लेषण करत असताना आपल्याला बरेचसे इशारे कळतात. आपले जे संवेदनशीलता असते ते आपल्याला कुठेतरी एक चुणूक दाखवून जाते आणि ते जर कळलं तर आपण त्या समस्येतून बाहेर पडू शकतो असं यांचं म्हणणं आहे. आणि लेखक पुढे जाऊन काय म्हणतात की ज्या समस्या तुमच्याशी आहेत, ज्या समस्या आहेत आपल्याशी संवाद साधतात, त्या समस्येमध्येच आपल्याला त्या समस्येचं उत्तर मिळतं. त्या संवाद साधत असताना आपल्याला जे काही त्यांनी चुणूक दाखवते ते इशारा ज्यांना कळतो ते त्या समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि केला पाहिजे असं त्यांना वाटतं. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जेव्हा अडचण येते किंवा आळस म्हणा ह्या गोष्टीमध्ये आपण काय करतो, आजचं काम उद्यावर ढकलतो. आपल्याला इशारा कळतो, आपल्याला ही अडचण आहे माहीत होतं, आपल्याला ही समस्या आहे हे कळतं, पण त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आज करे सो कल जे म्हण आहे, कल करे सो आज कर, पण आपण काय करतो आळसामुळे आज करे सो कल करतो. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि समस्या ही बिकट होत जाते असं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की काय अडचणी येतात घरात, कुटुंबात, मित्रपरिवारात, नोकरी करत असताना काही अडचणी आल्या तेव्हा आपण नेहमी म्हणतो ही व्यक्ती माझ्याच आयुष्यात का आली, तुझ्यामुळे हे असं घडलं.
तूच जायला जबाबदार आहे. काय होतं, आपण जगत असताना समस्येला तोंड देण्याऐवजी त्याच्यापासून दूर पळून जाण्यासाठी कुणावरती त्याचा आरोप करतो, कुणाला तरी दोष देतो. मग हे करत असताना हळूहळू कळत न कळत आपण भावनेच्या याच्यामध्ये अडकतो आणि त्या भावनेशी युद्ध कसं करायचं हे या लेखकाने खूप मार्मिक पद्धतीने सांगितलेलं आहे. कारण आजच्या ह्या IT च्या युगामध्ये नवीन पिढी हळूहळू विभक्त कुटुंबात आलेली आहे. हम दो हमारे दोचा ह्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांना कोणी सांगणारं संस्कार करणार नसतं. तेव्हा अशा प्रशिक्षकांची आपल्याला गरज पडते किंवा जेव्हा 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 आपण नोकरी करतो, मोठ्या मोठ्या पोस्टवर असतो, तेव्हा भावनिक युद्ध हे या युद्धाला कसं सामोरे जायचं, या युद्धातून बाहेर कसं पडायचं याचा आधार खूप चांगल्या प्रकारे यांनी विश्लेषित केलेला आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की बाबा समजा मी एक मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी बँकर आहे, त्यावेळेस आपला तोच किंवा व्यापारी आहे तोच तो पण आपण काम करू वाटते ह्याच्यात काय बसले, आपण तेच ते करतो तेच ते करतो, काहीतरी नवीन पाहिजे, काहीतरी नवीन करावं वाटतं. एखादा समजा डॉक्टर आहे, खूप मोठा प्रोफेशनल आहे, चांगला यशस्वी झालेला आहे, पण त्याला कुठेतरी वाटतं की म्हणजे आता मी चित्रकार व्हायला पाहिजे, मला जे पाहिजे तो हे नाही आहे. मग तेव्हा त्याला असमाधान वाटतं. मग त्याला समाधान केव्हा वाटतं की त्या उत्तरार्धामध्ये जर त्याच्या मनातल्या ज्या सुप्त इच्छा असतात, प्रत्येक माणसाला सुप्त इच्छा असतात मनामध्ये, त्या सुप्त इच्छा पूर्तीसाठी आपण काय करतो, जे आहे त्या समाधान नसतो पण मनात कुठली तरी इच्छा असते. मग त्या इच्छा पूर्ती करण्यासाठी बरेच लोक सेवानिवृत्तीच्या नंतर किंवा फावल्या वेळामध्ये त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून त्यांना समाधान मिळतं. आता त्यांनी 7व्या प्रकरणात सांगितलेलं आहे, जीवनातला तोचतोपणा करून जेव्हा दुर्लक्ष येतं त्याचे 7 रहस्य त्यांनी लेखकाने सांगितलेले आहेत. पहिले रहस्य आहे दुर्लक्ष करू नका, आळस करू नका. आपण याला बऱ्याच वेळेस तोचतोपणा करून ती रटाळ कामं करून कंटाळा जेव्हा येतो तेव्हा आपण काय करतो, जाऊ दे आजचं काम आपण उद्या करू, आज का घाई आहे. मग असं करत असताना आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा करतो. जेव्हा ती समस्या मोठं रूप घेते त्यावेळेस तो माणूस गांगारून जातो. म्हणून या लेखकाने अंबिकेने सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही अडचणी असतील ते त्याच्या मुळातच त्याच्यावर घाव घाला आणि त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, वेळेवर त्याचा इलाज करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं त्यांचे रहस्य आहे लहान किल्लीचं मोठं कुलूप उघडतं. जसं मोठं झाड तोडायचं असेल तर एखादा दांडा उपयोगी येतो, तसंच मोठ्या कुलपाला सुद्धा एक चावी खूप काम करते. त्यांनी एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे की एक मोठी व्यक्ती आपल्या कारमध्ये जाते आणि कारचं टायर पंक्चर झालेलं असतं. मग ते पंक्चर काढण्यासाठी त्याने सगळे नट बोल्ट काढतो त्या टायरचे आणि टायर बदलतो. बदलत असताना त्याचे 4 नट एका बाजूला खड्डा असतो, नाल्या असतात, त्याचा पडतात. मग त्याच्यापुढे प्रश्न येतो की आता कार कशी घेऊन जायची. समोरचा हा खूप तज्ञ असतो, टेक्निकली एक्सपर्ट असतो, पण समोरून येणारा एक अगदी साधा माणूस, वेडसर माणूस असतो. मग तो माणूस विचारतो त्याला की काय झालं साहेब, काय कशासाठी एवढे परेशान आहात. तर तो सांगता अरे बाबा माझे टायर बदलायचं होतं, एक 4 माझे जे नेट आहेत, नट बोल्ट आहेत, खड्ड्यात पडले, आता कसं घेऊन जाऊ. आणि यात काय एवढं मोठा विचार करण्यासारखं, म्हणजे अगदी सोपं मार्ग आहे. कसं काय नाही म्हणलं, तुमच्या गाडीला 4 चाक आहेत, प्रत्येक 3 चाकाचे एक नट काढा, त्याला सगळ्या चाकाला 3 राहते, ते 3 याला बसवा, काम भागतं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की किती समस्या मोठी असली तरी एखादा छोटीशी संकल्पना किंवा छोटासा इशारा देखील त्या समस्येतून बाहेर पडायला उपयोगी ठरतो, असं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या प्रकरणात आहे समस्येमुळेच आविष्कार होतात. जेव्हा जेव्हा आपल्याला एकच म्हण आहे, आपण प्रत्येक अडचण, प्रत्येक समस्या ही आपल्याला काहीतरी शिकून जाते. प्रत्येक समस्येतून, अडचणीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. बाबा रे असं झालं, असं झाल्यामुळे मला ही अडचण आली, त्या कारणामुळे मी अडचणी सापडलो, म्हणून पुढे आपण सावध होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक समस्या आपलं स्वतःचं उत्तर घेऊनच येते. प्रत्येक प्रश्न स्वतःचं उत्तर असतो. असा एकही प्रश्न नाही, अशी एकही अडचण नाही की त्या अडचणीला, त्या समस्येला उत्तर नाही. सगळ्या समस्येला, अडचणीला सगळं उत्तर आहे. आणि त्याच्यातूनच आजपर्यंत जेवढे काय आविष्कार झालेले आहेत, संशोधन झालेले आहे, नवीन नवीन गोष्टीचं हे झालेलं आहे, ते काय समस्येतून आविष्कार. यासाठी त्याने एक सोनी कंपनीचे चांगलं उदाहरण दिलेलं आहे. सोनी कंपनीच्या सगळ्या मॅनेजमेंटच्या लोकांमध्ये मोठी मीटिंग होती की त्यांचे मोठमोठे स्पीकर होते, ते डीजे सारखे. पण आजकाल नवीन लोक सगळे मोबाईल घेऊन फिरायला लागले. मग आता हा स्पीकर कसा घ्यायचा, सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न, हा स्पीकर घेऊन कसं फिरणार. मग त्यामध्ये नवीन एक शिकाऊ उमेदवार होता, त्याने सांगितलं सर याचं त्यांनी अगदी सोपं आहे, आपण कानातच स्पीकर बसवलं तर
म्हणून त्या अडचणीतून त्याला ती संकल्पना सुचली आणि त्या संकल्पनेतून त्याचं उत्तर मिळालं. तर लेखकाने हाच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की समस्येकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, तर त्याच्यामध्ये शिरा, त्या समस्येचे अभ्यास करा, आकलन करा, मग त्याच्यातून तुम्हाला उत्तर आपोआप सापडेल. चौथं रहस्य त्याने सांगितलंय, बुद्धीचा योग्य वापर करा. सर्वांनाच बुद्धी सारखी दिलेली असते देवाने. जो व्यक्ती मिळालेल्या संधीचा, मिळालेल्या योग्यतेचा किंवा पैशाचा किंवा जे काही संधी असेल माणसाचा योग्य वेळी उपयोग करतो, तो त्याच्यातून बाहेर पडतो. म्हणून योग्य संधीचा नेहमी उपयोग केला पाहिजे. बुद्धी जी आहे त्या बुद्धीचा आता 2 प्रकार असतात, एक सकारात्मक आणि नकारात्मक. बुद्धी तर असतेच, इव्हन नकारात्मक जे कार्य करतात, मोठमोठे जे गुन्हेगार होतात, त्यांना पण बुद्धी असते, पण ते नकारात्मक असतात. नकारात्मक आपण केव्हा म्हणतो ह्या गोष्टीला, की जी गोष्ट समाजाच्या उपयोगी नाही किंवा समाजातील जास्तीत जास्त लोक त्या गोष्टीला वाईट म्हणतात, ती गोष्ट नकारात्मक असते. सकारात्मक जे समाजाच्या उपयोगासाठी आहे, 4 लोकांच्या भल्यासाठी आहे, ती सकारात्मक. बुद्धी सगळ्याची असते, पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. जसं चाकू आपण भाजी कापण्यासाठी करतो, एखाद्याचा खून करण्यासाठी करतो, तसंच बुद्धीचा आहे. बुद्धीचा चांगला वापर केला पाहिजे, तर सगळ्या समस्येतून, सगळ्या अडीअडचणीतून आपण सुखरूपपणे बाहेर पडू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. संकेत आणि लोकसंग्रह. आपण जीवन जगत असताना बऱ्याच लोकांच्या लोकसंग्रहातून आपण जातो, लोकांचे संबंध येतो, समाजाचे संवाद साधत असताना काही गोष्टी शिकायला मिळतात. तसंच जिथं जिथं काम करतो आपण, तिथं लोकांचे संबंध येतो. त्याच्यामधून आपण जर आपली बुद्धी, आपले डोळे जर चौकस ठेवले, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला मिळतं. लोकसंग्रहातून सुद्धा मिळतं, हा माणूस असाच का करतो, त्या माणसाला ते असं का झालं, कशामुळे झालं, हेच आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे लोकसंग्रह हे देखील महत्वाचं. आपण लोकांना टाळून चालत नाही किंवा लोकांना दोष देण्यापेक्षा आपण त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, असं त्यांना सांगितलं. कारण आपण बघतो नेहमीच मोठमोठ्या विचारवंताचे आपण फोटो लावतो, पूजा करतो किंवा त्यांची पुस्तक का वाचतो, तर प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळतं. म्हणून लोकसंग्रह सुद्धा महत्वाचा असतो. 4 चौघात जाणं, 4 चौघातल्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असताना त्याच्यातून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आता हळूहळू हम दो हमारे दोची कुटुंब व्यवस्था झालेली आहे. आजा आजोबा नाहीये त्यांचे अनुभव सांगायला, शेजारी सांगू शकत नाही. जर कोणी सांगायला गेलं तर काय म्हणतात, तुला काय करायचं म्हणतात. नाही, अगोदर काय म्हणतो, मी एखादा सांगितलं हे बाबा फलांचं घर जळते, फलांचे तर असं होते, मला काय करायचं. दुसऱ्याला सांगतो मला काय, मग शेवटी त्याला सांगतात अरे तुझंच घर जळतंय, तुला काय करायचं. ही जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, हे कारण आपण दिवसेंदिवस स्वकेंद्रित होत चाललोय, स्वतःवरच जास्त लक्ष देत चाललोय, आजूबाजूवर लक्ष न देता आजूबाजूला काय घडतं त्याचा अभ्यास न करत असल्यामुळे आपण एकलकोंडे जगतो. आणि एकलकोंडे जगत असताना लोकसंग्रहातून जे शिकायला मिळतं, माणसाच्या संपर्कातून जे शिकायला मिळतं, ते मिळत नाही. म्हणून आजकालच्या युवा पिढीमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, आत्महत्येचं प्रकरण जास्त होत आहे किंवा बरेचसे लोकांना तडजोड हा शब्द माहितीच नाही आहे ह्या पिढीला. तडजोड सुद्धा ही काय शिकायला मिळते, कुठे शिकायला मिळते, तर लोकसंग्रहातून मिळते. जेव्हा मी तुमच्या बरोबर वागतो, तुमचे विचार माझ्या पटत नसले तरी माझं आणि तुमचं संवाद सुरळीत व्हावं, तुमचं माझं नातं टिकून राहावं म्हणून मी तिथं तडजोड करतो. पण हल्ली तडजोड हा शब्द नसल्यामुळे बऱ्याच कुटुंब व्यवस्थेला सुद्धा विघटित अवस्थेकडे जायला आपल्याला दिसतंय. 6वं रहस्य आत्मसंकेत. बऱ्याच वेळेस आपण अडीअडचणीतून बसतो, एकांतात बसतो, मौन पाळतो आणि विचार करतो की हे माझ्याच बाबतीत का घडलं, असं का घडते. मग ते जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपले आत्मसंकेत, आपलाच आत्मा आपल्याला सांगतो की बाबा हे तुझं चुकते. जेव्हा केव्हा करतो तू ते आत्मसंकेत, आपल्याला आपला आत्मा, आपलं मन आपल्याला सांगते. सगळ्यात चांगला शिक्षक कोण असतं तर मन. जेव्हा आपण एखादा, जेव्हा अलीकडे आता मनन करतो, आपण चिंतन करतो किंवा जप करतो, हे कशासाठी तर आपल्या बुद्धीची एकाग्रता जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण समस्येकडे एकाग्रतेने बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठे चुकलेलं आहे, मला काय करायला पाहिजे होतं, मी कसं व्हायला पाहिजे होतं. बऱ्याच वेळेस आपण चांगल्या गोष्टीकडेच बघतो. कुणाला जर विचारलं की बाबा तुला काय व्हावं वाटतं, महाभारतात आपण बघतो, महाभारतातलं तुला कोणतं पात्र आवडतं, एखाद्या जर प्रश्न विचारला तर प्रत्येक जण काय सांगेल, मला श्रीकृष्ण व्हावं वाटते, अर्जुन व्हावं वाटेल. का? कारण आमच्याकडे एकच असतं की आपण जे चमकते, जे दिसते त्याला करतो. नकुल सहदेव कुणाला व्हावं वाटत नाही. का वाटत नाही? ते त्यांनी त्यांच्या महाभारतात म्हणा किंवा आपण आज जगत असताना, आपल्या समाजात राहत असताना आपण आपल्या आयुष्यात काही ठसा उमटलेला नाही, आपल्या समाजात ठसा उमटलेला नाही. तर आपण प्रत्येकाने एक प्रयत्न केला पाहिजे की मी जगत असताना माझा काहीतरी ठसा उमटला पाहिजे समाजात, माझ्यानंतर कोणीतरी मला नाव घेतलं पाहिजे. आता जर आपण विचारलं शिवाजीराव काय, तर त्यांचा ठसा त्यांनी काय उमटलेला आहे की इतिहासकार म्हणून उमटलेला आहे. तसं प्रत्येकानं आपल्या कार्य जर करत असताना समाजात काहीतरी पॉझिटिव्ह, सकारात्मक ठसे उमटले पाहिजे, असं हे लेखकाला वाटतं.
ते हे केव्हा कळतं आपल्याला, आपलं जेव्हा आत्मसंकेत, आपलं मन जेव्हा आपल्याला सांगतं की बाबा रे हे असं आहे, फलाना व्यक्ती XYZ कशामुळे झाला आणि तू का होऊ शकलं, हे जेव्हा आपण मनन करतो, आपल्या मनाला प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडतो. सातवं रहस्य आहे, अपयशाच्या पुढे यश आहे. कधीही कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या आयुष्यात, ते हरिवंशराव बच्चनची कविता होती चीटी बद्दल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असंच आयुष्यात आहे. अपयश आलं म्हणून आपण जर खचून बसलो, समजा सचिन तेंडुलकर जर पहिल्या टेस्टमध्ये आउट झाला असता तर आज सचिन तेंडुलकर झाला नसता. म्हणून अपयश आलं म्हणून खचून न जाता प्रत्येक अपयशाबरोबर आपण मजबूतीनं लढलं पाहिजे. प्रत्येक अपयशापासून आपण शिकलं पाहिजे आणि ते अपयशापासून धडा घेऊन गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच आपण समस्येवर मात करू शकतो. आजकाल ह्या ज्या काही व्यवस्थापकीय अडचणी आहेत, नवीन आता जे IT सेक्टर आहे किंवा आता कॉर्पोरेट सेक्टर आले आहे, त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या जे काही कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग आहे, त्यांच्यावर मानसिक तणाव खूप आहे. खूप मानसिक तणाव आहे. प्रत्येकाच्या पुढे आयुष्यात त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनातल्या टार्गेटपेक्षा ऑफिसचं टार्गेट खूप असतं. ते टार्गेट पूर्ती करत असताना कुठंतरी त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. मग त्या फ्रस्ट्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी म्हणून ह्या लेखकाने बरेचसे काही वर्कशॉप घेतलेले आहेत. त्यांना ते जे काही व्यवस्थापकीय मॅनेजमेंटचे जे कोर्सेस असतात, ह्युमन रिसोर्सेसचे, त्याच्यामध्ये ट्रेनिंग देऊन त्यांना त्याच्यातून उभारी येऊन बाहेर पडण्यासाठी खूप त्यांनी मदत केलेली आहे. आणि हे लेखकाने जे काही लिहिलेलं आहे हे समाजात वावरत असताना, वागत असताना त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवातून एक एक घेऊन त्यांनी धडा हे लिहिलेलं आहे. आणि शेवटी ते काय म्हणतात, अहंकारापेक्षा उद्देशपूर्ती महत्वाची. महाभारत घडलं फक्त अहंकारामुळेच. तसंच अहंकार नसावा. आपल्याला जर उद्देशपूर्ती करायची असेल तर आपला अहंकार बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी जिथं जमतंय तिथं आपण लवचिकता घेतली पाहिजे. ओढा आहे, पाणी जाते, पूर येते, लवाळी पूर आला की खाली वागते, पाणी गेलं की ताट उभा. तसंच माणसाच्या आयुष्यात सुद्धा आपण अडीअडचणी आल्या, जिथं आपल्याला चांगलं आहे, आपल्या भल्याचं आहे, आपल्या फायद्याचं आहे, तिथं लवचिकता ठेवली पाहिजे. एक पाऊल मागे घेतला पाहिजे आणि अहंकार बाजूला ठेवलं तरच आपल्याला यश येतं. आपण बघतो समाजामध्ये, भाऊबंदकीमध्ये जे काही आपल्या भाऊबंदकीचे भांडणं होतात किंवा ऑफिसमध्ये जे काही आपल्या कलिग बरोबर जे काही वाद होतात ते फक्त अहंकारामुळे होतात. याच्यात यायचं जायचं काही नसतं, फक्त अहंकार जर बाजूला ठेवला, युगो जर बाजूला ठेवला तर आयुष्य खूप सुरळीत आहे. आता पुढे जाऊन शेवटच्या टॉपिकमध्ये हे सगळं करत असताना आपण काय करतो, बऱ्याच वेळ जगत असताना किंवा फलानी जी गोष्ट घडते ते माझ्याच आयुष्यात का घडते, मलाच का घडतं, माझ्याच का नशिबात आलं. घरात आपण हे वागत असताना, नोकरीत वागत असताना, समाजात समजा अपघात झाला, अरे वा एवढी लोक गाडीवर जातात पण माझ्याच बाबतीत का घडलं, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तर त्याचं विश्लेषण त्याने केले. मग त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे, जे काही घडतं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि त्या आत्मपरीक्षणातूनच तुम्हाला मार्ग सापडेल आणि त्याच्यावर अभ्यास करा, चिंतन करा आणि त्या गोष्टीसाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी किती कष्ट घेतलं पाहिजे, कमिटमेंट पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेस बसल्या बसल्या आपण म्हणतो, जे व्यंग व्यक्ती आहे किंवा एखाद्या व्यक्ती रूपाला चांगलं रूप नाही, ते नेहमी हेच विचार करतात किंवा मला हे रूप असं का दिलं, किंवा एखादा व्यंग व्यक्ती म्हणतो माझे हातपाय मलाच का गेले, माझ्याच आयुष्यात का घडतं. पण त्यांनी असा आदर्श घेतला पाहिजे. तर जी आंधळी स्त्री होती, जिनं हे ब्रेन लिपीचं आविष्कार केला, ती पण आंधळी होती, पण तिनं मी आंधळी आहे म्हणून ती खचून गेली नाही. तर तीच माझ्यासारखे जे आहेत त्यांना समाजातून एक मानाचं स्थान देण्यासाठी काय केलं पाहिजे, तिने ब्रेन लिपीचा आविष्कार केला. किंवा सुधाचंद्रन आहे, ती अपंग होती, पाय नव्हते, पण ती माझे पाय नाहीत, मी अपंग आहे, दुसरे नाचतात, माझ्याच बाबतीत का घडलं म्हणून तिने असं करून ती बसली नाही. तर ती उमेदीनं खडतर प्रयत्न करून ती आज एक नामांकित नृत्यांगना झाली. तर आपण आपल्याकडे अशा दृष्टिकोनातून कधी बघायला नको किंवा माझंच काय घडतं, हे माझ्याच बाबतीत घडतं, माझंच नशीब असं आहे. नाही, नशिबात नाही. तुमच्याकडे संधी मिळते,
संधी जेव्हा तुमचं दार ठोठावते त्यावेळेस तुम्ही योग्य वेळेस दार काढला तर तुम्हाला चांगला प्रसंग येतो, त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. आणि जेव्हा संधी मिळते तुम्ही जर संधीचा उपयोग नाही घेतला तर बाहेर पडू शकत नाही. म्हणून प्रत्येकानं असलेल्या परिस्थितीत समाधान मानून याच्यापेक्षा मला चांगलं काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी रटाळा आयुष्य आहे, माझं काय हेच आहे, आता काय होऊन, असं नाही. जे आहे ज्याच्यात आहात ते कार्य अगदी तळमळीनं मनानं भक्तिभावानं करा, त्याच्यात आनंद घ्या. तुम्ही जे कार्य करता त्यात जर तुम्ही आनंद घेत गेला तर त्याच्यात तुम्हाला नाविन्य परिणाम होते. जे काही आता आर्टिस्ट येतात, कलाकार असतात, हे कारागीर असतात, जे काही मूर्त्या घडवतात, हे लोक असं म्हणत नाही की मी हे तेच ते करतो. प्रत्येक वेळेस प्रत्येक मूर्ती त्यांची चांगल्या आकाराने बाहेर का पडते की त्यांना त्यातच आनंद आहे, त्या गोष्टीत ते आनंद घेतात. म्हणून कोणतेही कार्य करा, मोठं महान एखाद्या तुम्ही मोठ्या पदावर असा किंवा लोअर, जे कार्य करता ते मनोभावे भक्तिभावानं आणि तळमळीनं करा, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येतं. बऱ्याच वेळेस काय वाटतं आपल्या इथं कंटिन्युटी नसते, तेच ते पण कारण मग त्यांना प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करावं वाटतं, त्यांना कशातही समाधान वाटत नाही. समजा एखादी स्त्री आहे, ती शिक्षिका आहे, तिला वाटतं की मला काहीतरी समाजकार्य करावं, मोठं व्हावं. तिचा उद्देश काय असतो की मला पब्लिसिटी मिळाली पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे. मग ती काय करत, थोडे दिवस ते करत, मग त्याच्यात तिला जर वाटलं नाही, मनासारखं वाटलं नाही, मग ते बदलते, चित्रकार व्हायचा प्रयत्न करतो, चित्रकार सोडते, व्याख्याते. तर याच्यामुळे एक ना धड बारावर चिंध्या जे म्हणतो, निम हाकीम खत्रे जा, तसं होतं. तर तुम्ही जे कार्य कराल त्याच्यात आनंद घ्या, त्या आनंद घेऊन पुढे चला, त्याच्यात जर आनंद मिळेल. आता बऱ्याच वेळेस आजकालची आता आमची पिढी, शक्यतो आता आपली पिढी, आम्हाला आमच्या पुढे चॉईस नव्हता, आमच्या पुढे जे मिळालं त्यात आम्ही समाधान मानून त्यातच कार्य करणार, कारण आम्हाला एवढ्या संधी नव्हत्या. तरी आम्ही त्याच्यातच राहून जे कार्य केलं, आम्ही कधी असं म्हटलं नाही की हे मला तोचपणा करावं लागते, मला नवीन पाहिजे, कारण मला नवीन वाटच नाहीये, माझ्या पुढे मार्ग नाहीये. तेवढा एकच मार्ग होता, पण त्याच्यातच आम्ही तळमळीनं कार्य करत गेलो आणि त्याच्यातूनच बाहेर पडायचा प्रयत्न करत गेलो. जे काही मिळालं ते. राहिला प्रश्न, कुठेतरी प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा राहते, अरे बाबा मी तर बँकेत नोकरी केलं, पण मला एक समाजकार्य करायचं होतं, माझं शिक्षण वेगळ्या प्रकारचं झालेलं, मग त्याचा उपयोग होत नाही. मग त्यासाठी मला काय करायला पाहिजे, फावल्या वेळी जे वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मला त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच दिवस आपण म्हातारी माणसं असतात, वयस्क माणसं असतात, ती पण जेव्हा त्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात ते करायला मिळालेलं नसतं, पण त्यांना काहीतरी करायची इच्छा असते, तेव्हा नवीन पिढीनं त्यांच्या आवडीचं कार्य करायला त्यांना संधी दिली पाहिजे. तर त्यांच्या मनातले जे सुप्त गुण असतात त्याच्यातून ते बाहेर पडतात. म्हणून प्रत्येक माणसाचा जे काही त्याचे अनुभव आहेत, त्याचं जे एक्सपर्टाईज आहे, त्या ज्ञानाचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि हे घेत असताना नवीन पिढी किंवा जे खचून गेले, जे त्यांना वाटतं की मला हे मिळालेलं नाही, मला मिळायला पाहिजे होतं, हे माझ्या नशिबात नाही, असे जे मानून बसतात त्यांनी पण प्रत्येकाकडून शिकलं पाहिजे. हे जीवन कसं आहे, शाळा आहे, दररोजची शाळा आहे, आपला दररोज फक्त आपल्याला काय पाहिजे तर निरीक्षण करायची वृत्ती पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टी निरीक्षण करतो. तुम्ही मुंगीपासून मधमाशीपासून सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं आपल्याला. बघा, मधमाशी सगळे एवढं त्यांच्यात एकी असतं तेवढं ते मधाचे पोळे तयार करतात, किंवा एखादी मुंगी निघाली तर त्याच वाटेने सगळे जातात. पण माणसात तसं नाही आहे. आपण अनुकरण करतो, नको त्या गोष्टीचं अनुकरण करतो, पण एकीसाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी अनुकरण करत नाही. म्हणून अपयशी पदरात पडतं आणि ते अपयशाचा दोष आपण कळत न कळत आपल्या संपर्कात राहणाऱ्या माणसाच्या डोक्यावर टाकून आपण मोकळं होतो. शेवटी कुठेही काही नाही समजलं तर नशिबावर दोष देतो. तर नशिबावर न दोष देता तुमच्या हातात जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग करण्यासाठी त्यांनी 7 जे रहस्य सांगितलेले आहे, कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिका, बुद्धीचा योग्य ठिकाणी वापर करा. हे 7 रहस्य जर वापरलं तर या नवीन पिढी जे आताच्या काळात नैराश्यातून जात आहे, आता ह्या कोरोनामुळे बरेचसे लोक नैराश्यात गेलेले आहेत, किंवा आता ह्या कोरोनाच्या नंतर अशा लेखकांची किंवा असे व्याख्यातांची खूपच गरज पडणार आहे. कारण कोरोनाच्या नंतर बऱ्याच लोकांना आपापले रोजगार गमावे लागतील, त्यांना आर्थिक अडचणी येतील. मग त्याच्यातून उभारी येण्यासाठी, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळी खूप महत्त्वाची आहे. आपण सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं, आज आपले शास्त्र सगळे टेक्निकली खूप डेव्हलप झालेले आहे, पण मनाचा ठोका किंवा मनाच्या तळापर्यंत जाऊन विचार करण्याची आज आपल्याकडे अशा पुस्तकाची किंवा लेखकाची किंवा व्याख्याताची खूप कमतरता भासायला लागलेली आहे. कारण मन मजबूत असलं, शरीरापेक्षा मन मजबूत असते, डॉक्टर सुद्धा म्हणतात. शेवटी इच्छाशक्ती म्हणून, कारण इच्छाशक्तीवरच सगळं अवलंबून असतं. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर शारीरिक व्यंग किंवा शारीरिक कमकुवता जी असते त्याच्यावर आपण मात करून पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो. म्हणून मला वाटतं की अशी पुस्तकं नवीन पिढीला पोहोचण्याचं काम किंवा असे संदेश देण्याचं काम आपल्या चळवळीमार्फत
हळूहळू होतच जाईल. आता बऱ्याच वेळेस काय होतं, खूप मोठमोठे व्यापारी आहेत, करोडपती आहेत, सगळे त्यांना सगळ्या सुबत्ता मिळतात, आर्थिक सुबत्ता आहे, समाजात मानाचं स्थान आहे, सगळं. तरी जर कुठेतरी त्यांच्या मनात विवंचना राहते. विवंचना का राहते? त्यांना असं का वाटतं की मला काहीतरी कमी पडलेलं आहे, मी याचं समाधान नाही आहे, असं का वाटतं? कारण आर्थिक सुबत्ता आहे, पैसा आहे, अडका आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण मानसिक समाधान नसते. म्हणून तर ह्या मानसिक समाधानाच्या शोधामध्ये आपण माणसाला माणूस न मानता बुवा महाराजाच्या मागं का लागतो की माझ्या मनाला कुणाचा तरी आधार लागतो. मी सगळं गोष्ट आहे माझ्याकडे, पण मला सावरायला, माझ्या मनाला ताकद द्यायला, बळ द्यायला कोणतरी लागतं. म्हणून आज बुवाच्या मागे, महाराजांच्या मागे आपण लागतो. हे लागण्याचं कारण काय? आपल्या तिसऱ्या माणसाची का गरज पडते? आपल्याला आधार का घ्यावा लागतो बुवा महाराजांचा? आपल्याला माहित आहे सगळ्यांच्या घरात वाचन झालेलं आहे, ज्ञानेश्वरी वाचलेलं आहे, महाभारत वाचलेलं आहे, रामायण वाचलेलं आहे, मोठमोठे सगळ्या प्रसंगाचे पुस्तक वाचले, पण आपण कुणाचा त्या आधार का शोधतो? कुठंतरी आपलं मन, कुठेतरी मनाचा एखादा कोपरा आपला रिकामा राहतो आणि त्याच्या पूर्ततेसाठी मी जे काही करतो याला बळ मिळण्यासाठी मी कुणाचा तर आधार करतो. पण तसा आधार घेण्यापेक्षा आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा, बाबा मी कुठे कमी पडतो, हे याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय करू? ह्या सगळ्या प्रश्न विचारून आपण आकलन करत करत जर गेलो आणि समाजातल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने जर लक्ष दिलं तर त्यातून आपल्याला बाहेर पडणं खूप सोपं जाईल असं मला वाटतं. आता शेवटी प्रत्येकाला एक प्रश्न पडतो की यश म्हणजे काय? मी काय केलं तर मी यशस्वी होईल? जिथं आहे तिथून मी पुढे गेलो तरी यशस्वी होईल, जिथं आहे तिथून आणखी पुढे गेलं तर प्रगती होईल. हे आहे यशाची सोपी व्याख्या. मी जिथं आहे त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी करणं म्हणजे यश. पण हे यश यशस्वी होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी ह्या सगळ्या 7 रहस्याचा जर आपण प्रयत्न केला तर यश आणि प्रगती हे आपल्या पुढे मिळते. मग यश मिळवत असताना आपल्याला एक मनाला आपला प्रश्न विचारायचा, आपण कुठं जरी कमी पडलो, काहीतरी आपल्याला साध्य नाही झालं, तर मग आपण करायचं की आपण हे करत असताना ज्या काही गोष्टी आजूबाजूला घडतात त्यातील ज्या घटना आहेत, त्यातील जे अनुभव आहेत, त्यातला इशारा मला कळला का? मी समजा मी गाडीवर जातोय, माझ्या गाडीमध्ये पेट्रोल संपणार आहे हे मला माहीत आहे, पण त्याचा इशारा जर मला कळाला आणि मी वेळेवरचा उपाय केला तर मला काही अडचणी येणार नाही. पण आपण काय करतो, इशारा कळाला तरी त्याचा अंमल करत नाही. म्हणून आपल्याला अडचणी येण्याच्या अगोदर जे काही इशारे मिळतात, जे काही संकेत मिळतात, त्याचा संकेत आपल्याला समजून घेतलं तर ते बरं होईल. या लेखकांचा सर्वात या पुस्तकाचा जो मध्यवर्ती गाभा आहे तो आहे माझ्या आयुष्यात असं का घडतं आणि माझं या जगात येण्याच्या मागचा उद्देश काय? माझा उद्देश, मी जन्मलोय, मी वावरतोय समाजामध्ये, मग वावरत असताना, जगत असताना माझा उद्देश काय? माझा जर उद्देश मला कळाला, मला काय बनायचं जर मला कळालं, तर मी त्या ध्येयाच्यासाठी, त्या ध्येयाच्या मागं धावत आहे. आणि त्या ध्येयाच्या मागं धावत असताना ही जी 7 रहस्य त्यांनी सांगितलेली आहेत त्या रहस्याचा अंमल करावा. जर आपला उद्देशच कळाला नाही, जन्मलोय, वाढलंय, काहीतरी काम मिळालं, काम करतोय, पोट भरून घेतोय, तर याच्यामध्ये तुम्हाला नाविन्यता काही वाटणार नाही. मग त्या रटाळ जीवनातून मग कुठेतरी असतं की मी याच्यासाठी जन्मलोय का, मला हेच हवं होतं का? मग काय, मग जेव्हा तुम्हाला उत्तरार्धात तुमच्या जीवनाच्या जेव्हा तुम्हाला कळालं की तुमच्या जीवनाचा उद्देश, त्यावेळेस तुम्हाला वेळ कमी असतो. म्हणून प्रत्येकानं जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचा फायदा घेत असताना आपल्या मनाला विचारायचं की मला खरंच प्राध्यापक व्हायचं होतं का मला बँकर व्हायचं होतं का मला समाज कार्यकर्ता व्हायचं होतं का शिक्षक व्हायचं होतं? हा उद्देश कळायला पाहिजे. जर समजा उद्देश नाही कळाला आणि मी ह्या उद्देश याच्यात आहे कार्यात, तर ते कार्य मी मनोभाविक केलं तर त्याच्यात मी यशस्वी होईल, प्रगती येईल. तर मी ते करतोय, मिळाले, नाविलाज आहे, मिळाले म्हणून करतोय, तर त्याच्यात तुम्हाला आत्मिक समाधान मिळणार नाही आणि तुम्ही तुमचा कसा समाजामध्ये काही उमटवणार नाही, तुमच्या मागे काही तुमच्या पाऊल पुन्हा ठेवणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या ह्या जगण्याचा उद्देश समजून घेतला पाहिजे. ते उद्देश पूर्तीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. त्याच्यासाठी आणि सांगितलेले 7 रहस्य प्रत्येक पावलाला आपल्या आयुष्यात उपयोगी पडणार आहे. त्या रहस्याचा आपल्याला हे केलं.
आता त्यांनी सांगितलेलं आहे जे काही आपल्याला त्रास होतात त्या त्रासाच्या मुक्ती हवी असेल तर 5 पायऱ्यांना नक्की उत्तर सापडणार नाही. म्हणून प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे की मला नक्की त्रास कशाचा होतोय याच्यावर बारकाईनं अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला पुढे मार्ग सापडतील. दुसरी पायरी त्यांनी सांगितलेली आहे, यांच्याकडे बघायची दृष्टी मी बदलू शकतो का. बऱ्याच वेळेस आपण नकारात्मक वागतो की बाबा हे त्याच्यामुळे घडलं, हे त्याच्यामुळे घडलं, पण माझ्यामुळे काही घडतंय का, हे माझ्यामुळेच काही अडचणी येतात का, याला मीच जबाबदार आहे का, हे जर आपण त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पुढची तिसरी पायरी आपल्याला ठळकपणे दिसू शकते. तिसरी पायरी तरी काय म्हणतात, समोरच्याचा वाईट सवयीकडे मनोवृत्तीकडे आपण एक चॅलेंज म्हणून बघू शकतो का. आता म्हणतो फलाना वाईट आहे त्याला, मग त्याचे चॅलेंज बघून चॅलेंज म्हणून बघायचं आपण त्याच्याकडे. तो वाईट आहे ना, चॅलेंज आहे, मग आपण त्यानं वाईट आहे तर कशामुळे वाईट आहे, काय केलं त्याचं आकलन करून मी तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले कसे होऊ शकता तुमच्या आचरणातून वागण्यातून तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. ही तिसरी पायरी आयुष्यातली आहे, तरच तुम्ही त्या त्रासातून अडचणीतून पुढे जाऊ शकता. चौथी पायरी त्याने सांगितलेली आहे, सहजतेने मला दुर्लक्ष करणं शक्य आहे का. एखादी अडचण येते, जाऊ दे बघू उद्या, पाणी येणार आहे तुम्हाला माहित आहे, उद्या मोटर आपल्याला तयार ठेवली पाहिजे माहित आहे, पण मग बघू सकाळी पाणी आल्यावर बघू. त्याची जर वेळ चुकली, पाणी जर अगोदर आलं तर आपली धांदल उडते. म्हणून आपण समस्येकडे दुर्लक्ष करायचंच नाही. सहजपणे त्याला दुर्लक्ष करता परवडते का आपल्याला, परवडत नाही, मग सहजपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ज्या गोष्टीकडे सहजता आहे तिथं सहजता करा, पण ज्या गोष्टीची अनिवार्य आहे त्यासाठी तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तयारी केली पाहिजे. पाचवी पायरी, त्याची जी वाईट सवय आहे, त्याची जी कामाची पद्धत आहे ती मी एन्जॉय करू शकेन का. आता बऱ्याच वेळेस आपण उदाहरणं घेतो, अरे तो भरपूर पैसे कमावला, वाईट मार्गाने कमावला, त्यानं काय चांगलं केलं का, मग त्याच्यातून आपल्याला काय आनंद मिळतो का, त्याच्यातून आपण काय शिकतो हे सुद्धा महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या वाईट कृतीकडे बघण्यापेक्षा त्याच्यातून चांगलं कसं करावं, चांगलं करण्यासाठी आपण त्याच्या त्या वाईट कामाकडे दुर्लक्ष करून आपल्या चांगल्या कामातून आपण एन्जॉय करू शकतो का, आनंद घेऊ शकतो का, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आयुष्यात. आता ह्या अडी अडचणीमध्ये बऱ्याच वेळेस आपण भावनेच्या ह्याच्यामध्ये आहारामध्ये जाऊन गांगारून जातो. म्हणजे आत्महत्या असतील, घरातले मतभेद असतील, मग ह्या भावनिक ह्याच्यामध्ये आपण कसं जिंकायचं. तर ह्या भावनिक याच्या जे आपल्या अडी अडचणी त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या ज्या सुप्त इच्छा असतात, काहीतरी करावं वाटतं, पण त्या सुप्त इच्छा करत असताना जे आपलं दोन असतात. आपली एक इच्छा असते, मला जगायचं आहे, मला नोकरी करायची, माझी इच्छा आहे. माझी सुप्त इच्छा काय, माझ्यात काहीतरी कलागुण आहे, माझ्यात काहीतरी लपलेलं गुण आहे, त्याची पूर्तता पण मला करायला वाटतं. मग ते कसं करायचं, तर जो तुमचा फावला वेळ मिळतो सगळं कार्य करत असताना त्या फावल्या वेळामध्ये सुद्धा आपली सुप्त इच्छा पूर्ण केली तर आपल्याला कुठेतरी आत्मसंतोष मिळतो, आत्मिक संतोष मिळतो. जीवनात काय करायला हवं व काय करायला नको याची 7 रहस्य ते आता मी सांगितलेलं आहे. सगळ्या ह्या 7 रहस्य ज्याने आत्मसात केली, मनोभावे त्याच्यावर अंमल केला, अंमलात आणलं तर ह्या अडी अडचणीतून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तर हे असे मनोज आंबिके जे व्यवस्थापकीय प्रशिक्षक आहेत, त्यांनी खूप छान छान पुस्तकं लिहिलेली आहेत. संधी मिळाली कुणाला तर आपण ते घ्यावं. ते आहे मी का आहे, जीवनाकडून मिळणाऱ्या संकेताचा अर्थ काय, असं का होतं, असं का घडतं, अशा बऱ्याच काही गोष्टी मानसिक उभारी देण्यासाठी आहेत आणि ते वाचलं तर जवळपास सगळ्याला आपल्याला एक मानसिक बळ मिळतं आणि अडी अडचणीत सुद्धा आपण गांगारून न जाता बाहेर पडतो. कारण महाभारतात तुम्ही बघितलेलं आहे, भावनिक ह्याच्यामध्ये किती अडकलेला होता अर्जुन, त्याला सुद्धा श्रीकृष्णाची गरज पडली, तिथूनच गीतेची उत्पत्ती झाली, तिथंच त्याने त्याच्या मनाला उभारी दिली. तसं आपण पण संसाराच्या व्यापारामध्ये, नोकरीच्या व्यापारामध्ये, कामधंद्यामध्ये जेव्हा गांगारून जातो, भावनेचा आधार शोधतो. वडीलधारी मंडळी नाही, आता वाचन कमी झालेलं आहे, कुठे आपल्याला आधार सापडत नाही, तरी अशा लेखकांची अशाची गरज पडते. आणि हे सगळं जे कार्य आहे, वाचक संवाद जी चळवळ आहे, हे जे चळवळीनं करते हे खूप महत्त्वाचं आहे. कारण इंटरनेटच्या काळामध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही, गरज पडली की तुम्ही पातेलं शोधायचं किंवा अशी गरज आहे. सध्याची अडचण अशी झालेली आहे, कुठेही तुम्हाला पुस्तकाच्या रूपामध्ये हे ठेवा आहे, हे धरोहर आहे, ही पुढच्या पिढीला पोहोचण्यासाठी पुस्तकं, लेखकं जगली पाहिजे, वाचली पाहिजे, तरच आम्ही वाचलो तर पुढची पिढी वाचेल. कारण इंटरनेटमध्ये ही तात्पुरत्या याच्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. तर ही जी चळवळ गेल्या 9 वर्षापासून कदम सर आणि त्यांचे सहकारी सगळ्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात, हे खूपच कौतुकास्पद आहे. हे एक भगीरथ प्रयत्न आहे
हे कोणत्या ध्येयासाठी किंवा काही कमवण्यासाठी, काही मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही आहे. ही त्यांची जी तळमळ आहे की पुढच्या पिढीला ही वाचक संवादातून जे काही लेखकाचे जे विचार आहेत, अनेक प्रकारचे लेखक, अनेक प्रकारचे समाजातले ते परीक्षण करतात, दररोजच्या जीवनातून जे त्यांनी जे निरीक्षण करून पुस्तकं लिहितात, त्याच्यातून शिकवण्याचा जे प्रयत्न करतात ते पोहोचण्याचं काम ह्या चळवळीमार्फत होते. आणि अशा ह्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत सुद्धा घर बसल्या तुम्हाला सर्वांना पोहोचण्याचं काम ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून फेसबुकच्या माध्यमातून कदम सर पोहोचत करतायत. त्याबद्दल खरंच त्यांचं मनपूर्वक आभार आहे. आणि आपण सर्व त्यांचे आभारी आहोत. कारण पुढची पिढी पुस्तक हातात घेऊन दिसणार नाही, तर मोबाईलमध्येच वाचेल, गरज पडेल तेव्हाच वाचेल. म्हणून तुम्ही सर्वांनी या चळवळीला साथ द्यावा, तर ही चळवळ अधिक जोमानं, अधिक उल्हासानं पुढे चालेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपण गेल्या 6 आठवड्यापासून लॉकडाऊनमध्ये आहोत आणि लॉकडाऊनमध्ये असताना सर्वांनाच एक प्रश्न पडला की हे माझ्या आयुष्यात असं का घडतं, असं प्रत्येकालाच वाटू लागलं. कालच माझ्या एका विद्यार्थ्याचा फोन आला, 10वीला असलेला अतिशय हुशार विद्यार्थी, तो कदाचित 99% सुद्धा घेईल, त्याची अपेक्षा 100ची आहे. आणि तो म्हणाला की सर माझ्या इतिहासमध्ये 2-3 गुण कमी होणार आहे. आणि मग भूगोलमध्ये मला 100 पैकीच्या पैकी गुण घ्यायला चान्स होते, पण पेपर न झाल्यामुळे मला किती गुण मिळतील. मी सांगितलं की काळजी करू नको, सरासरी इतकी गुण पडतील. सर सरासरी म्हणजे फार कमी होतात. ते माझ्या आयुष्यात असं का घडावं, हा एक उदाहरणादाखल घेतलं. असं आज प्रत्येक भारतीयाला वाटतं की आमच्या आयुष्यात असं का घडत असावं. आणि नेमकं आज जाधव सरांनी याच टायटलचं पुस्तक वाचक संवादासाठी घेतलेलं आहे. आणि त्या माध्यमातून सर्व लोकांना सांगण्याचा सरांचा प्रयत्न आहे की जे घडतं आहे हे प्रत्येकाच्याच जीवनात घडत असतं आणि हे घडत असताना त्याचं सोल्युशन पण तिथं असतं. त्यासाठी 7 गोष्टी किंवा 7 रहस्य याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजेत आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. आणि खरोखरच आज मी तुम्हाला इथं बसून सांगतो सर्व बघणाऱ्या लोकांना की हाही दिवस जाईल आणि आनंदाचे दिवस येतील. करोनावर मात करू, येणाऱ्या संकटावर मात करू, अशा पद्धतीचा सल्ला जाधव सरांनी या संवादाच्या माध्यमातून दिलेला आहे. धन्यवाद सर. आणि हे सगळं आपण फेसबुकवर पाहतो आणि याही पुढे हीच लाईव्ह जरी असलं तरी नंतर आपल्याला केव्हाही अनंत कदम याच्यावर जर फेसबुकमध्ये गेलात तर पुन्हा तुम्हाला ते पाहता येईल. घरी बसा आणि पुन्हा हे पहा. ह्याच या वाचक संवादाच्या माध्यमातून एक सल्ला आहे. यासोबतच मी 1-2 शब्द बोलतो की वाचक संवादामध्ये आपण घरामध्ये आहोत, ही खरी तर घडी यायला नको आहे. त्याची कारण वेगवेगळी आहेत. आपण निसर्गावर अन्याय अत्याचार केलं आणि मग त्याचं फळ म्हणून आपल्याला मिळत आहे. आणि मग या वाईट अवस्थेमध्ये आपण काय करायचं, वाईटातूनही चांगलं शोधायचा प्रयत्न करायचे. आज आपण भारतामध्ये राहतो, भारतीय संस्कृती फार मोठी आहे. याचा सगळा उलगडा आपण घरी बसला असताना मिळत आहे. रामायण आणि महाभारतासारख्या 2 मोठ्या सिरियल B.R. चोप्रा आणि रामानंद सागर यांनी तयार केलेली 30 वर्षापूर्वीची सिरियल आज भारतामध्ये दाखवली जाते आणि सगळे भारतीय लोक आनंदाने बघत आहेत. आपणही बघत आहोत. आज माझं वय 50च्या आसपास आहे. मी लहान असताना 12 वर्षाचा असताना ती कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर खेडेगावामध्ये बघायचं बसून, कुठेतरी 2 सिरियल भाग बघायचे, नंतर बघायला मिळायचं नाही. पण आज आपण या वाईटातूनही एक चांगला दिवस मिळतोय की ते सगळं पुन्हा बघायला मिळत आहे. आणि ही बघत असताना माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की नुसतं पाहू नका, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघा. रामायणामधले घडणारे प्रसंग का घडत आहेत, महाभारतामधलं प्रत्येक श्रीकृष्णाचा संवाद पहा, श्रीकृष्णाची नीती पहा. आता कालचा प्रसंग, आजचा जो झालेला प्रसंग आहे, द्रौपदीचं वस्त्रहरण, ते का झालं, त्याच्या अगोदर कशा पद्धतीचं महाभारत चालतं, आपल्या संस्कृती कशी आहे, आपल्याकडं काय काय मिळतं. सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी
हे घडत असतं आणि ती घडत असणाऱ्या घटना नैसर्गिक किंवा अनैसर्गिक असतात, त्याला तात्कालिक कारण असतं आणि मग त्या सगळ्या तात्कालिक कारणावर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपण काही गोष्टी दखलपात्र घेतल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा सल्ला दिला. अतिशय मोलाचं व्याख्यान सरांनी आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर वाचक संवादातला एक 2 मुद्दे महत्वाचे, त्यापैकी की प्रश्न काय असतील तर आपण प्रश्न विचारू शकतो. प्रश्न विचारण्यासाठी वेगळाच आपण हे वापरलेला पायंडा वापरणार आहोत की फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही जर प्रश्न टाकला तर ते आम्हाला मिळणार आहेत. आनंद कदम त्याची नोंदणी करत आहेत. काही प्रश्न मिळालेले आहेत आणि आम्ही इथं 5-6 श्रोते आहोत, त्यांनीही प्रश्न विचारू शकतात. प्रश्नाची वेळ आता सुरुवात झालेली आहे. प्रश्न विचारू शकता किंवा आनंद कदम सरांना विचारेन, मी बोलायला पाचारण करेन की त्यांना जे प्रश्न फेसबुकच्या माध्यमातून मिळेल ही प्रश्न संवादकांना विचारावे. आनंद कदम सर विचारणार तुम्ही? विचार पहिलं काही असेल तर विचारा. धन्यवाद. वाचक संवाद हा कार्यक्रम संवादाचा आहे, केवळ एकट्याच्या बोलण्याचा नाही. तेव्हा ऐकणाऱ्यांनीही याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. ऐकणाऱ्यांनी आपण काय ऐकायला लागलो, बोलणारा काय बोलायला लागलाय आणि त्याच्यातून मला काय प्रश्न पडलाय किंवा त्याच्यातनं मी काय शिकतोय किंवा त्याच्यातनं मला काय सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या संवादाच्या माध्यमातून आपण करत असतो. तर या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये हवगी स्वामी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मई तंगावर सरांचा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तो मी संवादकांना जाधव सरांना विचारतोय की व्यक्तिमत्व विकासाशी या ग्रंथाचा संबंध कसा जोडता येतो. व्यक्तिमत्व विकासाला या ग्रंथाचा संबंध कसा जोडता येतो याचं उत्तर द्यावं आपण किंवा आपलं जे समर्थन करायचं आहे ते करावं. सर, व्यक्तिमत्व घडण्यासाठी आत्मबळ खूप आवश्यक असतं. व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये आत्मबळ वाढवण्यासाठी ज्या काही ह्या पुस्तकात रहस्य सांगितलेले आहेत ते खूपच उपयोगी आहेत. कारण जेव्हा मला वाटतं, पहिला प्रश्न आहे माझा व्यक्तिमत्व विकास व्हायचा असेल, मला काही घडायचं असेल तर मला हे कळायला पाहिजे, मी माझ्या मनात हे जाणलं पाहिजे की मी कशासाठी जन्मलोय, माझा ह्या जगात येण्याचा काय उद्देश आहे. आणि तो जर उद्देश मला कळाला तर माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या दृष्टीने माझं मनोबळ मी वाढवेन, माझं मानसिक ताकद मी वाढवेन आणि इच्छित ध्येय पूर्ण करायला तेच मला उपयोगी पडेल असं मला ह्या पुस्तकातून मला कळलं. ओके, धन्यवाद सर. आणखीन एक प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. या फेसबुकच्या माध्यमातून काही श्रोत्यांनी विचारलेल्यापैकी एक प्रश्न, हा ग्रंथ आपण निवडलेला माझ्या आयुष्यात असं का घडतं, हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ दैवाला महत्व देतोय की प्रयत्नाला, याचंही आपण समर्थन काय द्यायचंय ते द्यावं. सर, ह्या पुस्तकातलं जे काही सार आहे, ह्या पुस्तकातल्या ज्या लेखकाची भावना आहे ही नशिबाला नसून दैवाला नसून प्रयत्नाला आहे. प्रयत्न केल्यानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. फक्त आळशी माणूस तोच असं म्हणतो की जे काही त्याच्यानं साध्य होत नाही, ते जे काही तो करू शकला नाही तोच म्हणेल की माझ्या नशिबात नव्हतं, माझ्या दैवात नाही, म्हणून तो दैवाचा हवाला देतो. पण जो माणूस जिद्दीनं एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो तो निश्चितच प्रयत्न करतो आणि प्रयत्नाला कष्टाला महत्व आहे. भगीरथानं जर प्रयत्न केले नसते तर गंगा अवतरलीच नसती. म्हणूनच आपण प्रत्येक वेळेस भगीरथ प्रयत्न म्हणतो. तर या पुस्तकातून दैवापेक्षा मेहनतीला, कष्टाला आणि तुमच्या जिद्दीला महत्व आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी कुणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता काही. ओके, धन्यवाद. याच बरोबर या कार्यक्रमामध्ये आपण निवडलेली साहित्यकृती जी आहे, माझ्या आयुष्यात असं का घडतं, मनोज अंबिके यांनी लिहिलेली साहित्यकृती आपण निवडली. ही आपली निवड अत्यंत उत्तम आहे असा एक शेरा फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासाठी आलेला आहे. म्हणजे आपण जे निवडले ते योग्य साहित्यकृती निवडलेली आहे. विशेष करून सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाच्या कारणानं बऱ्याच लोकांचे व्यापार बंद पडले,
बऱ्याच लोकांचा व्यवसाय बंद पडला, उत्पन्नाची माध्यमं कमी झाली आणि या सगळ्यामधून काही लोकांना नैराश्य देखील यायला लागलेलं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं घालवण्याचं काम आपण या ग्रंथाच्या निवडीतून करताय, याचं आम्हाला खरंच सगळ्यांना आनंद वाटतोय. यानंतर पुढील सूत्र पुन्हा मी सुपूर्द करतोय आदरणीय गोविंदरावजी सावरगावे यांच्याकडे. जन्मदिनाची वेळ धन्यवाद सर. यानंतर आपला या वाचक संवादाचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे जन्मदिनाची भेट. आपण जन्मदिन पुस्तकं देऊन श्रोत्याची साजरी करत असतो, त्याचाच एक भाग म्हणून हा पुढचा कार्यक्रम मी कदम सरांना विनंती करतो की जन्मदिनाची भेट द्यावी. धन्यवाद. हा, फेसबुकच्या माध्यमातून आणखी एक प्रश्न आता चाललेला आहे. कारण आदरणीय रावसाहेब पाटील हे आता फेसबुक वरती आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना या संवादामध्ये कोणती साहित्यकृती निवडलेली आहे ती त्यांना ऐकायला मिळालेली नाही. पाटील सर, या वाचक संवादामध्ये आज निवडलेली साहित्यकृती ही आहे माझ्या आयुष्यात असं का घडतं. या साहित्यकृतीवर हा संवाद या ठिकाणी घडत आहे आणि या साहित्यकृतीचे लेखक आहेत मनोज अंबिके. धन्यवाद सर, आपण उशिरा का होत नाही आमच्याशी कनेक्ट झालेला आहात. जे कोणी या फेसबुकच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट झाले नाही, घरी बसून हा संवाद ऐकत आहेत, त्या सगळ्यांना मी मनोमन सगळ्यांचं ऋण व्यक्त करतोय. आणि यानंतर आमच्या या प्रथेप्रमाणे वाचक संवादाची प्रथा आहे, श्रोत्यामध्ये बसलेल्यांनाही संधी मिळतेच. वक्त्याला सुरुवातीला त्यांचं मत मांडण्यासाठीचा आपण साधारणतः 1 तासापर्यंतचा वेळ देतोय. वक्त्याच्या बोलल्या झाल्यानंतर श्रोत्यांच्या मधल्या ज्या काही शंका प्रश्न जे काही असतील त्यांच्यासाठी म्हणजे चर्चेसाठीचा वेळ आपला असतो 10 ते 15 मिनिटाचा. आज आपण या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम खूपच शॉर्ट पद्धतीने घेत आहोत. आणि त्यानंतर पुढची पायरी आमच्या या कार्यक्रमाची आहे ती म्हणजे उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पैकी ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये आहे त्या लोकांना आपण जन्मदिनाची ग्रंथभेट देत असतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपण लोकांना ठिकाण न सांगितल्यामुळे आपल्यापर्यंत लोक येऊ शकलेले नाहीयेत. ठिकाण जाणीवपूर्वक आम्ही कुणालाही सांगितलेलं नाहीये आणि आम्ही इथंच या आमच्या परिसरातलीच जी आम्ही दररोज भेटतोय त्यापैकीच हे 5-6 जण आम्ही आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्यांपैकी जन्मदिन या महिन्यामध्ये कुणाचाही नाहीये. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे कोणी आमच्याशी कनेक्ट झालेले आहेत, ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये आहे, त्यांनी कॉमेंट करावं, आपली जन्मतारीख सांगावं. आम्ही शक्य झालं तर आपल्यापर्यंत आपल्या जन्मदिनाची ग्रंथभेट पोहोचायचा पुरेपूर प्रयत्न करूया. आणि यानंतर या जन्मदिनाच्या भेटीनंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे या ठिकाणी संवादक आणि अध्यक्षांचा सत्कार. तर आजचे संवादक आदरणीय मुरलीधररावजी जाधव सर यांनी माझ्या आयुष्यात असं का घडतं, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, कोरोना ही बिमारी माझ्याच आयुष्यात का आली असेल, अगोदर तर नव्हती पहिल्यांदा आली आहे असंही काही लोकांना वाटत असेल तर ते नाही ना जाय. हे काही गोष्टी सांगून घडत नाहीत किंवा कुणासाठी स्पेशल येत नाही. त्या प्रकृतीनं आलेल्या या आजारापैकीचा हा एक आजार आपण समजूया. आणि यानंतर या कार्यक्रमाचे संवादक आदरणीय मुरलीधररावजी जाधव सर यांना आपण त्यांचा सन्मान करतोय. दरवेळेस एक ग्रंथभेट, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन, एक आभार पत्र देऊन त्यांचा सन्मान आपण करत असतोय. तर आज या ठिकाणी आदरणीय मुरलीधरराव जाधव सर यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय
बिरादर सुभाष सरांना करतोय की आपण जाधव सरांना ग्रंथ, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी सन्मान पत्र देऊन सरांचा सन्मान करू. तुम्ही जागेवर बसा. अलीकडे या. थोडस या. हा. एक मिनिट. तर हा कार्यक्रम पैशाशिवाय चालणारा कार्यक्रम. या ठिकाणी शब्दाचंच धन आपण वाटतोय, घेतोय, देतोय आणि त्याच पद्धतीचा हा वाचक संवाद. यानंतर या वाचक संवादाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान थोर इतिहास तज्ञ आदरणीय डॉक्टर शिवाजीराव सगर सर यांनी भूषवलं. त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय कजरूलालजी मुंदंडा सरांना मी विनंती करतोय की आपण सगर सरांना हा ग्रंथ, कृतार्थ हा ग्रंथ देऊन सरांचा सन्मान करावा. अध्यक्षपद भूषवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. यानंतर शेवटचा टप्पा तो म्हणजे अध्यक्षीय समारोपाचा आहे. हा कार्यक्रम कसा वाटला, कसा झाला, संवादकाने संवाद कसा साधला, ग्रंथ कसा निवडला, आपल्याला काय वाटलं, हे या अध्यक्षीय समारोपामध्ये येतील. तेव्हा मी आदरणीय डॉक्टर शिवाजी सगर सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. आज चला कवितेच्या बनात या कार्यक्रमाअंतर्गत 215वा हा कार्यक्रम आज फेसबुकच्या माध्यमातून आपल्या प्रियजनापुढे वाचक चळवळीच्या अंतर्गत जे काही रसिक आहेत त्यांच्यासाठी कदम सरांनी अशा कठीण प्रसंगामध्ये, करोनाच्या या भयंकर महामारीच्या काळामध्ये आपला उपक्रम त्यांनी बंद न ठेवता त्यांनी चालू ठेवला. प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो. प्रत्येक कार्यामागे अशी जिद्द पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तळमळ पाहिजे, तर असे कार्यक्रम यशस्वी होतात. या चला कवितेच्या बनातून हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. मित्रहो, हा उपक्रम आजच्या परिस्थितीला अत्यंत पोषक आहे. कारण आज ही तरुण पिढी पुस्तकापासून, वर्तमानपत्रापासून, मासिकापासून, वाचनापासून अतिशय दूर जात आहे. आता 215 हा कार्यक्रम म्हणजे 215 पुस्तकांचं समालोचन, सीमावलोकन या माध्यमातून इथं मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे 215 वक्ते, पण 215 पुस्तकावर त्यांनी मत मांडलं आणि अनेक लोकांनी ते ऐकलं आणि ते आत्मसात केलं. जर कुणाला म्हटलं हे पुस्तक वाचव तर कोणी वाचत नाही, घरात नेऊन ठेवतात. परंतु या वाचक चळवळीच्या माध्यमातून अनेक तरुणांना असं वाटायला लागलं की आपणही आपले मत मांडावेत. मग कोणतं तरी एक पुस्तक निवडायचं आणि त्या पुस्तकातून आपले विचार मांडायचे की आजच्या परिस्थितीला आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेले विचार संयुक्तिक पाडतात का. आज जे आमचे जवळचे मित्र मुरलीधर जाधव सरांनी जे पुस्तक निवडलं की माझ्या आयुष्यात असं का घडतं, माझ्याच आयुष्यात नाही सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक प्रसंग घडतात. आम्हाला एक विद्यार्थी असताना निबंध लिहायला सांगितले जात असत गुरुजीकडून की तुमच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी किंवा तुमच्या जीवनातील अस्मरणीय घटना काय घडली त्याच्यावर निबंध लिहा.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये घटना घडतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी येतात, कारण जीवन हेच संघर्षमय आहे. जीवन सोपं नाही, साधं नाही, सरळ नाही. आपण जन्माला येतो निस्वार्थ भावनेने, परंतु एक उद्दिष्ट घेऊन जेव्हा आपण पुढे मार्गक्रमण करतो तेव्हा त्या आयुष्याला आकार मिळत जातो. तुम्ही जसं वागाल, वर्तन कराल, तुम्ही विचार मांडाल, तुमचे विचार, तुमची संस्कृती, तुमची प्रवृत्ती काय आहे हे त्या माणसाच्या जीवनाला आकार देत असते आणि मग जीवन घडत जात. जीवन आपोआप घडत नाही, तर असे हजारो तेंडुलकर निर्माण झाले असते, असे हजारो लता मंगेशकर तयार झाले असते गीतकार म्हणून. तर माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा आपण एखादा मार्ग स्वीकारतो, मी शिक्षक आहे, मग शिक्षकाच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या गोष्टी आपण आत्मसात केले पाहिजे म्हणजे माझं जीवन यशस्वी होईल. माझ्या जीवनात येणारे अडचणी, अडथळे जे काही संभाव्य वाटतात त्यावर मात करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, ते तिथं सांगितलेलं आहे. माझ्या जीवनात असं का घडतं? प्रत्येकाच्या जीवनात घडतं. प्रत्येकाच्या जीवनाचा मार्ग वेगळा जरी असला तरी प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या त्याच्या मार्गामध्ये असे अडथळे आहेत. ते तर जीवन आहे ना खरं. संघर्षमय जीवन मधून बाहेर पडणं यशस्वी, त्यालाच खरं जीवन म्हणतात. आणि तेच प्रत्येका राजा असून सुद्धा राजाला सुख नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं की शांतीचा मार्ग पाहिजे, त्याला आनंद मिळाला नाही राज्यकारभारामध्ये. राजपुत्र होता तो, महावीर राजपुत्र होता, पण त्यांनी जंगलात गेले शांती मिळवण्यासाठी. असे सर्व पैसा म्हणजे श्रीमंती न, किंवा पैसा, श्रीमंती, सगळं हे भौतिक साधनं म्हणजे ऐश्वर जीवन जगणं म्हणजे आयुष्य नव्हे. तर आयुष्यामध्ये तुम्ही समाजासाठी, देशासाठी, तुमच्या स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी काय करता हे महत्वाचं आहे. मग हे करत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतात. मग या अडचणी तुम्हाला दूर करण्यासाठी अशी पुस्तकं वाचावी लागतात. अशा पुस्तकाच्या विचारातूनच आपला जीवनाला आकार मिळतो. मी अनेक मित्रांना प्रश्न करतो की जसं आता जाधव सरांनी सांगितले की आम्ही आमच्या त्या काळामध्ये आम्ही हा मार्ग, मी शिक्षक होणार याच भावनेतून मी माझा उद्देश ठरवला नव्हतो. मी अपघाताने शिक्षकी पेशात आलो. एवढी गरिबी परिस्थिती होती की मला नोकरी केल्याशिवाय पर्याय नव्हता 10वी नंतर. मग काय करायचं? मग तिथंच प्राथमिक शिक्षक म्हणून आम्हाला जावं लागलं. त्यावेळेस जर कुठे दुसरीकडे मी मिळालं असतं तर आम्हाला गरज होती नोकरीची, जगण्यासाठी नोकरी. हे संघर्ष होता जीवनाचा, तो पार पडला आणि हळूहळू मी त्या पेशामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो, रस घ्यायला लागलो. तेव्हा त्या पेशाचं महत्व कळत गेलं की खरोखरच माझ्या जीवनाला खरा उजाळा मिळाला तो शिक्षकी पेशामध्ये. त्या पेशात राहून मला अनेक पुस्तकं वाचता आली, अनेक लोकांचे, महान व्यक्तींचे चरित्र वाचता आले. त्याच्यातून माझ्यावर फार मोठे विचाराचे प्रभाव पडले. कर्मवीर भाऊराव पाटलासारखा 7वी पासचा माणूस हजारो संस्था काढून गोरगरिबांच्या लोकांसाठी शिक्षणाची सोय करतो. खेड्यापाड्यात फिरून गोरगरिबाच्या झोपडीतले पोरं खांद्यावर घेऊन येऊन शाळेत शिकवतो, त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करतो. हे कळालं पाहिजे. तसा आज एकाने प्रश्न केला की या पुस्तकावर प्रयत्नाला का दैवाला? दैवावर कधीही आपण अवलंबून राहू नये. प्रयत्न करा, मग तुम्ही यशस्वी व्हाल. प्रयत्नाशिवाय पर्यायच नाही. मेहनत केल्याशिवाय विद्यार्थी गुणवंत होऊ शकत नाही. गुणवंतची व्याख्या काय? गुणवंत होण्यासाठी नुसते मार्क मिळून जमत नाही. त्याच्या अंगामध्ये सुसंस्कृतपणा पाहिजे, चांगुलपणा पाहिजे, वर्तन चांगलं पाहिजे, नीतिमत्ता पाहिजे. हे गुणधर्म पाहिजे, त्याला गुणवंत म्हणतात. नुसतं मार्क मिळाला आणि तो आवारा टप्पू आहे, बदमाश आहे. सहकार्याची भावना पाहिजे, एकमेकाबद्दल जिव्हाळा पाहिजे, माणुसकी पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे एकाने की अरे व्यक्तीला म्हणतो तो की तुझ्या हातामध्येच तुझ्या जीवनाचा, जीवन घडवण्याचा शिल्पकार तू, तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. मला कसं घडायचं आहे ते मीच ठरवलं पाहिजे आणि तसं गेलं पाहिजे. मी एक शिक्षक म्हणून कसा
चांगला एक विद्यार्थी प्रिय असा व्यक्ती कसा बनेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. एखादी व्यापारी आहे, पत्त्यावर सावकार मेडिकलमध्ये आहे, तर त्यांनी मेडिकलमध्ये कोणत्या कोणत्या अडचणीवर मात करता येतात, कोणत्या अडचणी येतात त्यांच्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये, ते त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर मात करून पुढे गेलं पाहिजे आणि त्यांचा व्यापार वाढवला पाहिजे. असे वेगवेगळे आहेत. तर जीवन हे संघर्षमय आहे आणि हे वाचक चळवळीतून लोकांना खरं सांगायला पाहिजे की वाचा. गांधीजीने म्हणले वाचाल तर वाचाल, नाहीतर मराल. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी लिहून ठेवलं, महात्मा ज्योतिबा फुले सामान्य कुटुंबातून असून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाईला न येता त्यांना शिकून शाळा काढायला लावली मुलीसाठी. हे मुलींना कळालं पाहिजे की आम्हाला आज संधी मिळते. आज मुली प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये मोठ्या पदावर कार्य करतात, पुरुषाबरोबर काम करतात. त्याचं कारण काय? सावित्रीबाई फुले, तिची पूजा करा खऱ्या अर्थाने. आंबेडकरांनी काय केलं? शूद्रांधिक शूद्रा यांना हक्क मिळवून दिलं. कसं जीवन जगावं, समाजामध्ये कसं वावरावं. तुच्छ समजला गेलेला हा समाज त्यांनी एका विशिष्ट स्तरावर आणून ठेवलं. त्याचं कारण काय? तर ते आंबेडकरचं चरित्र वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. त्यांनी स्त्रियांसाठी सुद्धा अनेक कार्य केले. हे केव्हा कळेल? तुम्ही वाचाल तर. आणि म्हणून हे जे कार्यक्रम आहे वाचण्यासाठी, एखादी पुस्तकावर संभाषण करणे, वाद करणे, विवाद करणे, विचार मांडणे, सिंहावलोकन करणे, त्याच्यावर विचार विनिमय करणे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रश्न बोलण्यापेक्षा प्रश्न विचारणारे अतिशय महत्वाचे असतात. कारण प्रश्न तयार करण्यासाठी बुद्धी लागते, अक्कल लागते. कुणालाही प्रश्न विचारता येत नाही. योग्य प्रश्न विचारणाऱ्याला बुद्धी लागते. आणि हे योग्य प्रश्न ज्याला विचारता येतात तो वाचक असा असतो, तो विद्वानच असतो, विचारवंत असतो, तो बुद्धिवंत असतो. कुणालाही प्रश्न विचारता येत नाही आणि कसेही प्रश्न विचारले जाऊ शकत नाही. प्रश्न कसे असावेत? प्रश्न अर्थपूर्ण असावेत, प्रश्न लांबलचक नसू नये, प्रश्न हे मार्मिक असावेत. म्हणजे अशी ही प्रत्येक, हे केव्हा कळेल? हे आज विद्यार्थी वाचन केले तरच कळेल. फार वाईट वाटतं मला. काही प्राध्यापकाच्या घरी मी जातो तर त्यांच्याकडे पेपर येत नाही. हो, काही प्राध्यापकांच्या घरात पेपर येत नाही. मला ह्याचं वाईट वाटतं, भयानक संताप येतो की एक प्राध्यापक असून त्याला वर्तमानपत्र त्याच्या घरामध्ये वाचण्यासाठी मिळत नाही. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि तो प्राध्यापक आहे, काय शिकवेल तो वर्गामध्ये? काय विद्यार्थ्याला मार्गदर्शन करेल? आणि म्हणून वाचन हे आवश्यक आहे. वाचल्याशिवाय ज्ञान संपादन करता येत नाही. आणि ज्ञान मजबूत करण्यासाठी वाचन पाहिजे. कारण वाचनातून ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचं आकलन झालं चांगलं तर विचार मांडता येतात. आणि विचार मांडता आले तर समाजामध्ये तुम्हाला एक प्रतिष्ठा मिळते. इथं उभा टाकून कुणालाही भाषण करता येत नाही. त्याचा अभ्यास लागतो, वाचन लागतं, त्याला तर्कशास्त्र त्याच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे, विचाराची मालिका गुंफली पाहिजे. आपण निबंधवजा प्रश्न तयार करतो. निबंधवजा प्रश्नांचे 15-20 वाक्यामध्ये उत्तर देतो, पण कवी 2 ओळीमध्ये त्याचा अर्थ सांगतो. 2च ओळीत. का? तर त्या कवीला दृष्टी आहे, विचार करण्याची बुद्धी आहे. शब्द गोळा करून त्या शब्दाच्या माध्यमातून समाजापुढे, विचारवंतापुढे, वाचकापुढे काय सांगायचे त्याला त्यांनी 2 शब्दात 2 ओळीत सांगतो. त्याचं कारण काय? तो बुद्धिमान नाही, तो वाचक आहे. तो वाचन करतो. वाचल्याशिवाय शब्द जुळवता येत नाही. कसा कवी एक एक शब्द वेचून 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 एकत्र आणतो. जसं आपण फुलाची माळ तयार करत असताना हजारो प्रकारचे फुलं एकत्र करून माळ तयार होते आणि तेव्हा त्या माळेला एक विशिष्ट आकार, रूप, सौंदर्यवान अशी एक माळ तयार होते. तसं कवी समाजातील, पुस्तकातील अनेक लोकांच्या विचारातील शब्द मोत्यासारखे निवडून तो कवितेमध्ये घालतो आणि त्या कवितेला एक चांगला रंग, रूप, अर्थपूर्ण अशी कविता निर्माण करतो की ज्या माणसाच्या हृदयाला पाझर फुटेल, करुण रस फुटेल, प्रेम रस फुटेल किंवा हास्यरस असेल. असे वेगवेगळ्या पद्धतीच्या कवी
अहो बहिणाबाई काय शिकली होती का? पण बहिणाबाईंनी गुरु राखत सुद्धा शब्दाची कशी जुळवणी केली आणि त्या शब्दाच्या जुळवणीतून कविता कशी बाहेर पडली आणि समाजाला उपदेश केले. हे मन आहे, हे मन कुणाच्या ताब्यात असत नाही. बहिणाबाईंनी सांगितलं. अनेक कवी सांगतात. म्हणून म्हणलं की तुझ्या जीवनाचे शिल्पकार तू स्वतः आहेस. मित्रो, आज महिना झाला जवळपास आपण या कोरोनामुळे घरात बसतो. मी बऱ्याच लोकांशी संवाद साधतो की बाबा तुम्ही काय केलात, काय करावं सर, वेळच जात नाही. झोपलो, जेवण केलो, पिक्चर बघितलो, टीव्ही बघितलो. अरे पण वाचन केलास का? 4 ओळी काही लिहिलास का? आहे ते आपल्याला जमत नाही सर. किती दुर्दैवाची गोष्ट. संधी मिळाली सर, या महिन्यामध्ये एक पुस्तक तयार होऊ शकते. जर खरं पाहिलं तर तुम्हाला भरपूर वेळ आहे, घरामध्ये आहात, तुमच्या घरामध्ये जेवणाची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था आहे, पण तुमच्या हातामध्ये कलम येत नाही. तुम्ही लिहू शकत नाही, एखादी पुस्तक वाचू शकत नाही. किती दुर्दैव आहे. परंतु कदम सराची ही धडपड कोण करते? धडपड सर मी अनेक व्यक्तीला पाहिले जीवनामध्ये. मी इथपर्यंत कसा आलो, या पुस्तकामध्ये लिहिलेल्या अनेक शब्दाला शब्द माझ्या जीवनाशी जुळलेले आहेत. संघर्ष, प्रयत्न, अपयश, त्याच्यातून यश, निगेटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग काय असते, कुठं असते, कुणाचं चरित्र कसं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, नेहरूचं डिस्कवरी ऑफ इंडिया, गांधीजीचं. अरे चांगल्या विद्वानांचे पुस्तकं वाचा, चरित्र वाचा. चंद्रभाऊ सुभाष बोसचं नायक हे निघालेलं, असे कितीतरी पुस्तक आहेत जे तुमच्या जीवनाला खरा मार्ग दाखवणार आहे. पुस्तक हा खरा मार्गदर्शक आहे. माणसाच्या जीवनाला खरा मार्ग दाखवणारा हा पुस्तक आहे. पुस्तक म्हणजे विचार आहे, विचार म्हणजे गाईड आहे. हा हिस्ट्री इज द गाईड ऑफ मॅन म्हणलेला आहे. हिस्ट्री इज द गाईड ऑफ मॅन. इतिहास, भूतकाळ हा भविष्यकाळाकडे उज्ज्वल मार्ग दाखवण्यासाठी इतिहास महत्वाचा आहे. वाचा. आज रामायण महाभारत पाहतो आपण. नीतिमत्ता काय आहे, बंधुप्रेम काय आहे, पिताप्रेम काय आहे, पती पत्नी प्रेम काय आहे, त्याग कशाला म्हणतात, मूल्य कशाला म्हणतात, नीती कशाला म्हणतात, धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात. हे किती भयानक आहे. आज आपण पुण्या युगात वापरत आहोत, कलियुग म्हणतो आपण. पदोपदी अत्याचार होतात महिलांवर. किती भयानक आहे. आपण एकीकडे महिलांची पूजा करतो, दुर्गा म्हणतो, माता म्हणतो, आणि दुसरीकडे आपण तिच्यावर अत्याचार करतो, अन्याय करतो. ती कुणाची बहीण आहे, कुणाची आई आहे, कुणाची पत्नी आहे, याचा विचार करत नाही. हे तेव्हापर्यंत सुधारणार नाही जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, जोपर्यंत तुम्ही मंथन करणार नाही. जेव्हा तुमच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशन येतं, नैराश्य येते, त्यावेळेस तुम्ही शांत बसा. मनशांती म्हणतो आपण त्याला. मनशांती एक मासिक आहे सर, महिन्याला माझ्याकडे येते. मनशांती पुण्याहून निघते का आश्रमात. मनशांती त्याच्यात असे सांगितलेले एक मन नैराश्याच्या काळामध्ये काय करायला पाहिजे माणसाला. शांत डोकं ठेवून शांत डोळे मिटून बसा. विवेकानंद काय म्हणतात, जेव्हा मला उद्विग्नता येते, निराशा येते, राग येतो, तेव्हा मी पुस्तक वाचतो. राधाकृष्ण काय म्हणतात, जेव्हा मला उद्विग्नता येते, निराशा येते, तेव्हा मी खोली बंद करून घेऊन मध्ये चित्र काढत बसतो. हे काय कलाकृती आहे. हे माणसाच्या जीवनाला कलाटणी देते. रागावर विजय करा तुम्ही. राग, षडरूपू जे आपल्या जीवनात आहेत, ते षडरूपूचा नाश करा. तोपर्यंत तुमचं जीवन यशस्वी होणार नाही. तेच त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करा. दैववाद हा वेगळा आहे, त्याच्यावर वेगळं व्याख्यान तयार होऊ शकतं. दैववादावर देरेहारी पलंगावरही शक्य नाही. प्रयत्न आवश्यक आहे. गुणवंत यादी त्याला विद्यार्थ्याला घरात झोपून जमत नाही. त्याला अभ्यास करावा लागतो, सतत प्रयत्न करावे लागतो. माणसाला तसंच आहे जीवनामध्ये. योगा करा, ध्यान करा, ध्यान धारण करा, चिंतन करा, मनन करा, व्यायाम करा. शरीर सुदृढ ठेवा. तुम्ही निरोगी राहाल तर तुमचं मन निरोगी राहील, तुमचे विचार निरोगी राहतील. समाजमध्ये वावरताना तुम्ही एकमेकाला विचार प्रदान करता. भाषा काय आहे. जेव्हा तुम्ही वाचणार नाही पुस्तक, तुम्हाला भाषा कळणार नाही. शुद्ध कशी भाषा वापरावी, आपल्या भावना दुसऱ्याला पोहोचण्यासाठी जे माध्यम म्हणून वापरले जाते ती भाषा असते.
मग ते कोणत्याही भाषेतील असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, काही असेल, पण ते वाचल्यानंतर अवगत होऊ शकते. वाचनाचे काही अवगत होऊ शकत नाही. वाचन हे आवश्यक आहे आणि म्हणून वाचलं पाहिजे. ही धडपड आहे आज कदम सरांची. 215 लोकांचे व्याख्यान इथं बाहेरच्या मोठमोठ्या व्यक्ती, चांगले विद्वान, विचारवंत आले, पण भाषण ऐकायला कोणी येत नाही, वेळ नाही. का बरं म्हटलं तर आता नाही हो, आमची ती सिरियल आहे, माझ्या नवऱ्याची बायको बघायची आहे. पण ते महत्वाचं नाही, पण हे महत्वाचं आहे का नाही ते बघायचं. आई मुलाला म्हणते, मुलगा म्हणतो आई मला हे कळणार गेले, जरा सांग पुस्तक. अरे बस गप, की आज सिरियल आहे, मला ते बघू दे, तुझं पुस्तक नंतर. वडिलाला वेळ नाही मुलाशी संवाद साधायला. अहो ह्या कितीतरी गोष्टी आहेत जीवनामध्ये, दररोजच्या जीवनात आपण हे बघतो, पाहतो. आणि म्हणून मित्र हो, या सगळ्या जीवनातून मार्ग काढण्यासाठी वाचन हे आवश्यक आहे. विद्वत्ता, ज्ञान, विचार प्रगल्भ करा. म्हणजे एका मित्राला भाषण करायचं होतं निरोप समारंभाचं, तर त्यांनी काय केलं, माझ्याकडे आलं. मी म्हणलो काय असं असं आहे. तर त्यांनी काय सांगितलं मला, नाही सर तसं देऊ नका, मला उभा टाकल्याबरोबर काय शब्द पहिला उच्चारावा हे सुद्धा त्याला कळेना. अध्यक्षीय महोदय आज माझा निरोप, म्हणजे इथून लिहून द्यावा लागलं. किती भयानक परिस्थिती आहे मित्र हो. तर आता आम्हाला 2 प्रश्न आले. मित्र याच्यावर गौर करा. मला हा उपक्रम इतका आवडतो, परंतु मी भाषण देतो, बोलतो तसा चालत नाही सर. माझी चूक वाटते. कदम सरांनी मला नेहमी आमंत्रित करतात, हे मला माहित आहे. पहिला सोमवार, तिसरा सोमवार, पण कुणातर कामात गुंतल्यामुळे मला ते कार्यक्रम अटेंड करता येत नाही. मी स्वतः पुस्तक या भेट देऊ इच्छितो. मागे दिलेला आहे मी भाऊसाहेबाच्या, रामचंद्रराव पाटलाच्या वर मी जेव्हा पुस्तक लिहिलो ते त्यांना 50 पुस्तकं दिले. तिवारी साहेबाच्या काळात तिवारी साहेबावर पुस्तक लिहिले त्यांना. आता मी एक स्वतः लिहिले शैक्षणिक विचारवंत, ते मला 25 पुस्तकं द्यायचे, वेळ मिळत नाही. परंतु आज वेळ भरपूर मिळाली आणि या वेळेचा मी सदुपयोग केला. बरेच लोक विचारतात सर तुम्ही रिटायरमेंट नंतर काय करता. काय, मी पुस्तक लिहितो. माझं आत्मचरित्र आता 30% आले सर. मी माझं स्वतःचं आत्मचरित्र लिहित आहे या दिवसात सुट्टीमध्ये, शिल्पकार या नावाखाली. माझ्या आत्मचरित्राचं टायटल आहे शिल्पकार. मी गौंडी समाजातला आहे. शिल्प घडवतो. माझे वडील मूर्त्या घडत होते, शिल्पकार. मी एक शिक्षक आहे, विद्यार्थी घडवतो, मी शिल्पकार आहे, शिल्पकार. या टायटल खाली माझं जीवनचरित्र लिहित आहे. आणि ते जवळपास मी या सुट्टीच्या काळामध्ये दररोज सकाळी फिरून गेल्यानंतर 8 ते 12 मी लिहिल्याशिवाय 1 मिनिट दुसरीकडे जातो. हे व्रत आहे माझं. मला काहीतरी करून दाखवायचं आहे जीवनामध्ये. आणि म्हणून पुढच्या पिढीला काहीतरी माहित व्हावं, माझा समाज काय आहे, आम्ही कुठून आलो, कसे होतो, हे कळावं पुढच्या तरुण पिढीला. हा माझा अट्टास आहे. आणि म्हणून मला या प्रसंगी बोलवलं. पण मला खरं म्हणजे हौदी स्वामींचे मराठी विभाग करून ज्यांनी प्रश्न विचारले, व्यक्तिमत्व विकासासाठी याचा काय संबंध आहे, याचं उत्तर मी फार मार्मिक देऊ शकला असतो. परंतु सरांनी दिलं चांगलं. व्यक्तिमत्व विकास हा एका अंगावर अवलंबून नसतो, त्याला विविध अंगाचा विचार करावा. भावनिक अंग आहे, शारीरिक अंग आहे, मानसिक अंग आहे, नैतिक अंग आहे. हे सगळ्यांचं करावं. माझं जे प्राचीन काळातील शिक्षण या विषयावरला जो ग्रंथ आहे त्याच्यात मी शेवटच्या चॅप्टरमध्ये व्यक्तिमत्व विकासावरच एक चॅप्टर लिहिलेला आहे आणि चित्र काढून मी त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. व्यक्तिमत्व विकासावर त्याला कोणत्या अंगाची गरज आहे त्याचं उत्तर मी तामणकरांना चांगलं दिलं असतो. पण जाधव सरांनी सुद्धा समाजकारण दिलेलं आहे. आणि एक मानस लहरी म्हणून पुस्तक वाचण्यात आलं मला, याच धर्तीवर आहे. मानस लहरी, मधुमती पाटील ती धुळ्याचे आहेत, प्राध्यापिका आहेत मानसशास्त्राच्या. ते एक पुस्तक अत्यंत चांगलं आहे. मी माझ्या ग्रुपमध्ये, गुड मॉर्निंग क्लबमध्ये 5-6 लोकांना दिले ते पुस्तक वाचण्यासाठी, मानस लहरी. तर अशा पद्धतीने मला खूप तळमळ आहे. वाचलं पाहिजे, बोललं पाहिजे, विद्यार्थ्यापुढे, व्यक्तीपुढे या संदर्भात तळमळ आहे. जशी कदम सरांची तळमळ आहे
त्यांच्या ग्रुपची तळमळ आहे. तसं मला इथं संधी दिली आज. मला खूप बोलायचं आहे, पण वेळ अभावी मला आटोपतं घ्यावं लागतं. तर जाधव सरांनी जे मांडले विचार अत्यंत योग्य. दररोजच्या जीवनाशी संपर्क मध्ये येणारे प्रसंग आहेत, त्याच्यावर मात केली पाहिजे. जेव्हाच्या तेव्हा प्रश्न सोडवले पाहिजे, त्याला मागे टाकता कामा नये असं त्यांनी त्याच्यातून सांगितलं. तरच जीवन अतिशय सुंदर आहे. एका कवीनं लिहिलेलं आहे, जीवन फार सुंदर आहे आणि ते तुम्ही जगा, आनंदाने जगा असं म्हणलेलं आहे. तेव्हा मला इथं बोलवला, सत्कार केला, अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी या कवितेच्या बनात समाज चळवळीचे आभार मानतो. कदम सरांचे विशेषतः आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या फेसबुकच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक ऋणी आहे. आपण सर्वजण पाहत आहात, अनेक कॉमेंट्स मला येत आहेत आणि आपल्या या कॉमेंट्स, आपलं हे पाहणं आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. तर या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतोय, आमच्या चला कवितेच्या बनाच्या वतीनं प्लॅस्टिक मुक्तीचा कार्यक्रम गेल्या 5 वर्षापूर्वीपासून आम्ही चालू ठेवलेला आहे. आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना या कॉटनच्या पिशव्या आपण भेट देत असतोय. तर अध्यक्षांना एक द्यायची राहिली आणि संवादकांना द्यायची राहिली, त्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी डोळेताई पाहायला लागलेले. खरं पाहिलं तर डोळेताईंची आम्हाला सातत्यानं मदत मिळत असते, त्यांची प्रेरणा आम्हाला मिळते. ताई आपण आहेत, आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. डोळे सरांची आठवण आपल्या निमित्तानं आमच्या डोळ्यासमोर सातत्यानं जिवंत आहे. असो, यानंतर या कार्यक्रमाचं आभार मानण्याचं, खरं पाहिलं तर अध्यक्षांना बोलण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे, पण मुख्य वक्ता जेव्हा कमी बोलतो तेव्हा अध्यक्षाची लॉटरी लागते आणि तशा पद्धतीनं आज अध्यक्ष महोदयांना वेळ चांगला मिळाला, त्यांनी खूप सुंदर बोललेला आहे. धन्यवाद सर. यानंतर आभार मानण्याची विनंती मी आदरणीय कचरूलालजी मुंदडा शेठजींना करतोय की आपण या कार्यक्रमाचा आभार मानावा. किती वेळ किती वेळ खायची सोय केलेली आहे. किती वेळ थंड होऊ नये. ठीक आहे, एवढी हातात घे. हे बघूनच मी आवडते भेटलो, थंड होऊ नये. आजच्या 215व्या वाचक संवादाचे वक्ते श्री MD जाधव साहेब यांनी जीवनामध्ये कसं जगावं, आपण मानव ह्याच्यामध्ये कसं प्रगती करावं, कसं जगावं, किती जरी प्रसंग आला आपल्यावर तर त्या प्रसंगातून मात करून, मेहनत करून आपली प्रगती कसं करावं व समाजाची प्रगती कसं करावं याबद्दल सविस्तर आपल्याला माहिती दिली. त्याबद्दल मी वाचक संवादातर्फे त्याचा आभार मानतो. त्याप्रमाणे आजचे आपले लाभलेले अध्यक्ष श्री डॉक्टर शिवाजीराव सर यांनी पण सविस्तर आपलं कसं जगावं, कसं राहावं, पुस्तकातून कशी माहिती घ्यावं, पुस्तक कसं लिहावं याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं व सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सगळं सरांचाच पण मी आभार मानून आजचा कार्यक्रम संपलाच जायचा. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहावं, घरातनं कृपया बाहेर पडू नका. शासनाचे नियम आपण पाळत जावे, जेणेकरून हे शासन आपल्याला नियम सांगत असलं तरी आपल्या स्वतःसाठी ते महत्वाचे आहे. आपण आहोत तर शासन आहे आणि मग आपण राहावं याच्यासाठी शासनाचे नियम आपण पाळले पाहिजे. या कोरोनाला हरवणारच आहोत. जवळजवळ गारद होत आलेला आहे कोरोना. आणखी त्याला आता मुळासकट आपल्याला संपवायचं आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना विनंती करतोय की कृपया आपण विनाकारण घरातनं बाहेर पडू नका. खरं पाहिलं तर आमच्या या कार्यक्रमाला 200-300 लोक राहणार आहेत, पण आज आम्ही जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला पाहुण्या आपल्या श्रोत्यांना न बोलावता हा घरामध्ये घेतलेला कार्यक्रम आपल्याला प्रत्येकांना आपापल्या घरी बसून ऐकता यावा, पाहता यावा म्हणून आम्ही हा फेसबुक लाईव्ह घेतोय. धन्यवाद. आपलं हे प्रेम, आपलं हे स्नेह असंच राहू द्यावं. आणि आजचा हा कार्यक्रम 215वा. खरं पाहिलं तर मोठी पाहुणे, बाहेरची वक्ते या कार्यक्रमासाठी ठरलेली होती, पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम तेवढ्या मोठ्या स्वरूपात न घेता आम्ही छोटेखानी घेतला. पण आदरणीय सगर सरांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि आदरणीय जाधव सरांनी या कार्यक्रमामध्ये माझ्या आयुष्यात असं का घडतं ही साहित्यकृती निवडून या कार्यक्रमाला मोठं केलेलं आहे.
असंच आपल्या सगळ्यांच्या स्नेहानं हा कार्यक्रम मोठा होत राहणार आहे. पुढचा कार्यक्रम 4 मेला आहे आणि 4 मेला जर लॉकडाऊन उठलं तर हा कार्यक्रम जाहीर असेल. तशी आपण सर्वांना सूचना देणारच आहोत आणि त्यावेळेला जर करता लॉकडाऊन उठलं नसेल, शासनाची बंधनं असतील तर ते नियम आम्ही त्यावेळेलाही पाळणार आहोत. मे हा महिना आपल्यासाठी बालवाचकांचा असतो. बालवाचक आपल्याशी संवाद साधणार आहे. एक छोटा मुलगा इयत्ता चौथीत, आता चौथीची परीक्षा देतोय आणि तो इंग्रजीचं भलं मोठं 650 पानाचं पुस्तक तो आता वाचून तयार आहे आपल्याशी बोलण्यासाठी. त्याचा संवाद आपल्याशी या मे मध्ये होणार आहे. तर तो कार्यक्रम जाहीर मोठा व्हावा असं त्याच्या पालकाची इच्छा आहे. पण लॉकडाऊन उठलं तर तसं होईल, नसलं तरी आपण प्रत्येकानं घरात बसून हा कार्यक्रम ऐकला तरी हा कार्यक्रम मोठाच आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आपण असंच एकमेकाशी लाईव्ह राहू. लाईव्ह म्हणजे जगणं आणि आपलं हे जगणं सुखा समाधानाचं आणि आनंदाचं हो, याच सदिच्छा. धन्यवाद.